चला, शेअर मार्केट म्हणजे काय या बेसिक कन्सेप्ट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. की शेअर मार्केटमध्ये सुरुवात करत असताना ज्या काही महत्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिली कन्सेप्ट आहे की सुरुवातीला आपल्याला व्यवसाय म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने केलेलं कोणतंही काम म्हणजे बिझनेस असं म्हटलं जातं. याच्यामध्ये व्यक्तिगत व्यवसाय संस्था, पार्टनरशिप फर्म, कंपन्या असे व्यवसाय संस्थांचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग उद्योग किंवा व्यवसाय म्हणजे थोडक्यात काही वस्तू सेवांची निर्मिती असेल, काही वस्तूंची खरेदी करून विक्री ट्रेडिंग असेल, किंवा काही सेवांची विक्री करून पैसे. इवन या सगळ्यांचा उद्देश काय असतो की मला पैसे मिळाले पाहिजेत, मला नफा मिळाला पाहिजे. त्यासाठी तो रिस्क घेत असतो. इथं आपण बघू शकतो की हा व्यक्ती जो आहे त्याने एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून काही वस्तू आणलेत, या सगळ्याच वस्तू खपतील याची गॅरंटी नाही, पण त्यानं रिस्क घेतलेली आहे. म्हणजे थोडक्यात बिझनेस म्हणजे काय, नफा मिळवण्याच्या उद्देशाने केलेलं कोणतंही काम मग ते बिझनेस समजलं जातं. याच्यामध्ये होणारा प्रॉफिट किंवा लॉस हा त्या मालकाला सहन करावा लागतो. मग आता व्यवसाय संस्थेचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे की व्यक्तिगत व्यवसाय संस्था, हा एकटाच मालक व्यवसायाची सगळी कामं हा एकटाच व्यक्ती करतो. इथे दिलेत मी सगळी बघा त्याच्या हातामध्ये. टाइम मॅनेजमेंट पण यालाच करायचं आहे, खरेदी पण यालाच करायची आहे, विक्री पण यालाच करायची आहे, झाडू पण यालाच मारायचा आहे, सगळं सगळं यालाच करायचं आहे. होणारा नफा होणारा तोटा सगळा एकट्यालाच सहन करायचा. त्याच्याकडे कॅपिटलची मर्यादा आहे, 5-10 लाखापेक्षा तो जास्त आणू शकत नाही. म्हणून तो काय करतो, त्याच्यासारखा दुसरा एखादा व्यक्ती बघतो आणि एकसारखा व्यवसाय एक्सपांड करायचा प्रयत्न करतात. मग दोघ जण एकत्र येतात, मिळून मिसळून काम करतात, चांगलं मोठं कॅपिटल घेऊन येतात. पण इथं होणारा नफा हा दोघांमध्ये वाटला जाईल, होणारा तोटा पण दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल. त्यामुळे पहिल्यापेक्षा इतर रिस्क कमी होते. त्यानंतर याच्यावर पण मर्यादा आल्या. जास्तीत जास्त 20 पार्टनर काय करणार आहे, जास्तीत जास्त 20 सभासद काही करू शकत नाही. त्यामुळं समजा इथं 1-2 कोटीपर्यंत कॅपिटल पार्टनरशिप फर्म मध्ये येईल. हजारो कोटीचं कॅपिटल असेल तरी पार्टनरशिप फर्म तिथं कामी येत नाही. मग त्या ठिकाणी कामी येते कंपनी. याच्यामध्ये जर तुम्हाला खाजगी कंपनी सुरू करायची असेल तर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 सभासद असे पार्टनर एकत्र येऊन कंपनी सुरू करू शकतात. या कंपनीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय, ह्याला लाईफ टाईम अस्तित्व आहे, चिरंतन काळ टिकणारं अस्तित्व आहे, कधी बंद पडत नाही. 200तला एक जरी मेला तर 199 पुढे कंपनी चालवतात. आणि 200च्या 200 काही एकदम मरणार नाहीत, त्यांची पुढची पिढी तिथे येऊन कंपनी रन करेल, पण कंपनी बंद पडत नाही. आणि जर पब्लिक लिमिटेड कंपनी करायची असेल, तिथं समजा 1000 कोटीचं कॅपिटल असेल तर हे 200 जण नाहीत आणू शकत. त्याच्यासाठी मग तो एक्सपांड बिझनेस करावा लागेल. त्यासाठी कमीत कमी 7 सभासद आणि मॅक्स टू मॅक्स अनलिमिटेड कितीही सभासद तुम्ही घेऊन कंपनी रन करू शकता. यामध्ये एका कंपनीचं जे काही भांडवल आहे त्यातला लहानात लहान हिस्सा म्हणजे शेअर, आणि असा शेअर त्यातल्या प्रत्येकानं खरेदी केल्यामुळे हे शेअर होल्डर असतात, अंशतः मालक असतात. फ्रँचायझी म्हणजे काय, येवले अमृततुल्य चहा किंवा KFC यासारखे जे काही व्यवसाय असतात त्याचे मालक एक असतात, पण ते प्रॉफिट एक्सपांडेशन साठी ते आपल्या ब्रँचेस इतरांना देत असतात, आपले फॉर्म्युले इतरांना देत असतात. अशा पद्धतीने हे व्यवसायाचे प्रकार आहेत. त्यानंतर खाजगी पद्धतीने तुम्ही फंड उभा करू शकता व्यवसायासाठी लागणारा. त्यामध्ये बँकेकडनं कर्ज घेऊ शकता, कर्ज रोख्यांची विक्री करू शकता, लीज फायनान्स घेऊ शकता, मॉर्गेज म्हणजे तारण देऊन कर्ज घेऊ शकता, किंवा आणखी एक्सटर्नल मार्गातून तुम्ही पाहिजे तेवढा फंड उभा करू शकता. पब्लिक फंडाची गरज काय, तर तुम्हाला पब्लिकच्या गरजा पूर्ण करायच्या असतील, आर्थिक विकास करायचा असेल, जी काय व्यवसायाची लिक्विडिटी आहे ती मेंटेन ठेवायची असेल, आणि व्यवसाय संस्थेमध्ये जे काय प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची प्राइस स्टेबल ठेवायची असेल, तर तुम्ही या प्रायव्हेट मार्गाचा उपयोग करून कंपनीला आवश्यक असणाऱ्या भांडवलाची निर्मिती करू शकता. त्यानंतर पुढचं आहे की फंड रेझिंग साठी जे काही प्लॅटफॉर्म आहेत किंवा पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला इथे बघायचे आहेत. हे जे दोन आहेत पहिले, किक स्टार्टर्स आणि इंडिगोगो, हे दोघं एक अशा संस्था आहेत की जे तुम्हाला कॅपिटल उभारण्यासाठी मदत करत असतात त्यांची फीज घेऊन. म्हणजे जसं वकिलांकडे गेल्यानंतर ते फी घेऊन तुमची केस लढतात, डॉक्टरांच्याकडे घेऊन ते तुमचे उपाय करतात, तसं भांडवल उभारण्यासाठी या दोन स्वायत्त संस्था तुम्हाला मदत करतात. त्यानंतर व्हेंचर कॅपिटल आहे, एंजल वन म्हणजे शार्क टँक सारखं आहे,
तुमच्या व्यवसायातनं लोन डायरेक्टर कडनं घेऊ शकता. पर्सनल सेव्हिंग वगैरे काय असतील तर फॅमिलीकडनं उधार, मित्रांच्याकडनं उधार घेऊन, बिझनेस ग्रँट असतील, क्राऊड फंडिंग असेल किंवा आणखी स्मॉल बिझनेस लोन बँकेकडनं घेऊन तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक असणारे फंड तुम्ही या मार्गातून उभा करू शकता. त्यानंतर आपल्याला मार्केट म्हणजे काय पाहिजे होतं, की ज्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार पार पडले जातात, ज्या ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेते दोघंही उपस्थित असतात आणि त्या ठिकाणी वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण होत असते, त्याला आपण मार्केट म्हणतो. मग काही फिजिकली असतात, म्हणजे जसं भाजीपाला मार्केटमध्ये इथं दिसतोय आपण या इमेज मध्ये, की तुम्हाला खरेदीदार विक्रेते सगळे दिसत आहेत. आणि आता आपण जे बघतोय की व्हर्च्युअल, लाईक ई रिटेलर, तुमच्यासारखे माझ्यासारखे जे इंटरनेटच्या माध्यमातून येऊन व्यवहार करतायत किंवा नॉलेज ज्यांची अदलाबदल करतायत, याला मार्केट असं म्हटलं जातं. ठीक आहे. या गोष्टी आपण इथपर्यंत बघितल्या. त्याच्यामध्ये आता जास्त डीपली जात नाही. आता इथनं पुढे डीपली आपण चर्चा करूया. ठीक आहे. शेअर आर युनिट्स ऑफ स्टॉक इश्यूड बाय अ कॉर्पोरेशन. म्हणजे कंपनीच्या एकूण भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे भाग. असा भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला त्या कंपनीचा मालक म्हटलं जातं, सभासद म्हटलं जातं, शेअर होल्डर म्हटलं जातं. दे आर सोल्ड टू इन्व्हेस्टर्स अँड ट्रेडर्स टू राईज कॅपिटल फॉर द कंपनी. ते गुंतवणूकदारांना शेअरची विक्री करतात, मालकी हक्काची विक्री करतात. कशासाठी? की कंपनीच्या पैशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कंपनीचा विकास करण्यासाठी, कंपनीचा डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना त्या पैशाची गरज असते. म्हणून ते आपल्या कंपनीतले काही मालकी हक्क त्या गुंतवणूकदारांना देत असतात आणि त्यांच्या बदल्यात त्यांच्याकडनं पैसे घेऊन कंपनीची डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करत असतात. त्यानंतर मेनी बिझनेसेस इश्यू स्टॉक अँड शेअर वेन दे नीड फंड्स. म्हणजे सगळ्याच कंपन्या ज्यावेळेस त्यांना भांडवलाची किंवा पैशाची गरज असते, त्यावेळेस ते शेअरची विक्री करत असतात. फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, R&D, म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांना स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणं गरजेचं असतं. कारण रिसर्च हा तुम्हाला मार्केटमध्ये टिकून ठेवू शकतो. याच्यामध्ये आपल्याला उदाहरण सांगता येईल असं, की नोकिया कंपनी एकेकाळची 98% मार्केट शेअर असणारी कंपनी होती. पण त्यांनी रिसर्च अँड अनालिस्ट वर किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट वर जास्त पैसे खर्च न करता आमचा डब्बा फोनच सगळ्यात बेस्ट आहे, कसाही यूज करा. पण जग सगळं टचस्क्रीनवर आलं. जग सगळं मॉडर्न, म्हणजे अत्याधुनिकीकरणाच्या ठिकाणी सॅमसंग वगैरे बाकीच्या गोष्टी आल्या. त्यांनी त्या गोष्टी अप्लाय केल्या, नोकियाने अप्लाय केल्या, नोकिया मार्केटमधनं गेलं. म्हणून कंपनीला मार्केटमध्ये आणि कॉम्पिटिशन मध्ये जर टिकायचं असेल तर आपल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमवर खूप मोठा पैसा खर्च करावा लागतो. तरच ती कंपनी मार्केटमध्ये टिकून राहते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल KFC, एक प्रोडक्ट नाही, हजारो प्रोडक्ट त्यांना तिथे डेव्हलप करावे लागतात, हजारो पदार्थ त्यांना डेव्हलप करावे लागतात, तर ते मार्केटमध्ये टिकून राहते. नाही तर दुसरा कोणतरी एखादा व्यक्ती येईल आणि त्या कंपनीचे 12 वाजून जाईल. मग जसं नोकियाचं झालं. म्हणजे अशी अवस्था प्रत्येकाच्या ठिकाणी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं रिसर्च अँड डेव्हलपमेंट, R&D डिपार्टमेंट म्हटलं जातं त्याला, त्याच्यावर खूप मोठा पैसा खर्च करावा लागतो. मोठमोठे रिसर्च करून मोठमोठे प्रोडक्ट, म्हणजे आता इलेक्ट्रिक व्हेकल त्या अचानक आलेले नाहीत, त्याच्यावर खूप मोठं रिसर्च अगोदर झालेलं आहे. ते डेव्हलपमेंट करून त्याच्यावर पैसे त्याच्यासाठी पैसा, वेळ, श्रम सगळंच वाया जात. म्हणजे वाया जात नाही, ती इन्व्हेस्टमेंट असते, त्याच्यातनं बेनिफिट मिळत असतात. म्हणजे कुठलेही शोध लागले त्याच्या अगोदर तो रिसर्च आणि डेव्हलपमेंटची प्रोसेस मधनं त्याला यावं लागतं. त्यामुळे या गोष्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल लागत असल्यामुळं आणि कंपनीचं एक्सपान्शन आणि ग्रोथ याच अपॉर्च्युनिटीवर आधारित असल्यामुळं तुम्हाला कंपनी त्यांच्या मालकी हक्क प्रस्थापित करत असते. मग आता इथं तुम्ही या एक्झाम्पल मध्ये बघू शकता, हा जो भाग आहे, एक मिनिट, screen चालू करतो. हा भाग आहे, हे समजा कंपनीचं एकूण भांडवल आहे. हे कंपनीचं एकूण भांडवल आहे, समजा 33 कोटी, आपलं मगाचं उदाहरण दुसरं आहे. आणि हे 2-4 देव आले, ह्या देवांच्या कंपनीला काहीतरी भांडवलाची गरज आहे.
33 कोटी उभा केले, त्यातले कायदा कंपनीला अजून समजा 1 ते 2 कोटी रुपये लागणार आहे. 33 कोटीची कंपनी आपण उभी केल्या, काही प्रॉब्लेम नाही. पण आता त्यांना आणखीन 2 कोटीची गरज आहे. मग 1 रुपयाच्या शेअरची आता 1-2 वर्ष झाली कंपनी आपली चालू होऊन झाल्या, ह्या 1 रुपयाची व्हॅल्यू काहीतरी वाढलेली असणार आहे. समजा 2 रुपये झालेले आहेत, तर यातले 2 कोटी रुपये अजून आपल्याला भांडवलाची गरज असेल, तर कंपनी आपल्या भांडवलातला काही भाग, हा जो भाग आहे ना, तो विक्रीसाठी काढते, आपल्या मालकाकडे डायल्यूट करते, दुसऱ्या लोकांना त्याच्यामध्ये एंट्री देण्याचा प्रयत्न करते, की जेणेकरून या भागाची विक्री करून जास्त पैसे कंपनीमध्ये येतील आणि कंपनीची ग्रोथ करता येईल. याला म्हटलं जातं शेअर. म्हणजे हा जो निळा भाग आपण बघतोय, हा निळा भाग आहे, ही कंपनीचं हा पूर्ण सर्कल, हा कंपनीचं कॅपिटल आहे, ह्याच्यामध्ये सगळे आहेत. त्यातला काही भाग विक्रीसाठी काढलाय, या तिघांना देण्यासाठी. या तिघांना देण्यासाठी काही भाग विक्रीसाठी काढलाय. हा जो लाल भाग आहे त्याला म्हणायचं शेअर. भाग म्हणजे थोडक्यात काय, कंपनीच्या एकूण भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे भाग. आणि असा भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला भागधारक असं म्हटलं जातं. ओके, त्याला शेअर्स म्हटलं जातं किंवा स्टॉक म्हटलं जातं. आता पुढं फास्ट होत असेल तर सांगा. आता व्हॉट इज शेअर मार्केट? शेअर मार्केट म्हणजे काय? द स्टॉक मार्केट बॅलन्सेस द रेग्युलेशन विच आर, दिसना झालंय व्यवस्थित, regulations which are the necessary for a prior proper flow of the economy. म्हणजे शेअर मार्केट ही असे एक कन्सेप्ट आहे की तुमच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम आणि अर्थव्यवस्थेची भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी हे शेअर मार्केट मदत करत असतं. कुणी जर म्हटलं की शेअर मार्केट हा जुगार आहे, शेअर मार्केट म्हणजे असं आहे, गॅमलिंग आहे, सट्टा आहे, तर त्याला सांगायचं बाबा, देशाची जी काय अर्थव्यवस्था आहे ही सगळी शेअर मार्केटवर डिपेंड असते. कारण शेअर मार्केटमध्ये आपल्यासारख्या गुंतवणूकदारांनी जर पैसेच दिले नाहीत, तर नवनवीन व्यवसाय निर्माण होऊ शकत नाहीत. आणि जर नवीन व्यवसाय निर्माण नाही झाले, तर रोजगार निर्माण होऊ शकत नाही आणि अर्थव्यवस्था आहे तशीच राहते. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल तर शेअर मार्केटमध्ये डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढणं गरजेचं आहे. इट हेल्प्स इन फॅसिलिटिंग द मुवमेंट ऑफ मनी इन वन डायरेक्शन अँड द ओनरशिप वाया शेअर इन अनदर डायरेक्शन. म्हणजे इथं थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, की इथं आपण मालकी हक्क घेतोय कशाच्या बदल्यात, आपण त्यांना 2 पैसे किंवा 10 पैसे, 100 पैसे, 1000 रुपये, 10,000 रुपये देऊन एक शेअर्स खरेदी केला. म्हणजे आपण त्या कंपनीमध्ये भागीदार झालो, त्या कंपनीचा मालकी हक्क आपणाला मिळाला आणि त्या 10,000चा वापर करून कंपनी त्या कंपनीच्या ग्रोथसाठी ते पैसे पुन्हा इन्व्हेस्ट करेल. याच्यातून दोघांचाही फायदा होणार आहे. जो काही कंपनीला फायदा होणार आहे त्याचे बेनिफिट या शेअर होल्डरना मिळणारच आहे, शेअरच्या स्वरूपात, डिव्हिडंडच्या स्वरूपात, शेअरच्या किमती वाढणाऱ्या त्याच्या स्वरूपात. म्हणजे शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराच्या ज्या काही गरजा असतात, ज्या काही रिक्वायरमेंट असतात, ते स्टॉक मार्केट कम्प्लीट करू शकतं. आता इंडियन स्टॉक मार्केटचे 2 प्रकार आहेत. त्याला कॅपिटल मार्केट म्हटलं जातं, भांडवल बाजार म्हटलं जातं त्याला मराठीमध्ये. त्याचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रायमरी मार्केट, दुसरा आहे सेकंडरी मार्केट. आता प्रायमरी मार्केट म्हणजे थोडक्यात काय, शेअर मार्केटमध्ये यायच्या अगोदर कंपनी ज्या ज्या मार्गातून पैसे उभा करते व्यवसाय चालवण्यासाठी, त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात. साधा सिंपल कन्सेप्ट. आता तुमच्या शेजारचे असणारे दुकानदार, छोट्या मोठ्या कंपन्या, साधा सिंपल विषय, ते ज्या पद्धतीनं त्यांना लागणारं कॅपिटल उभा करतात त्याला म्हणायचं प्रायमरी
मार्केट. आणि ज्या स्टॉक मार्केटवर रजिस्टर आहेत त्यांना म्हणायचं सेकंडरी मार्केट. साधा सिंपल कन्सेप्ट. जास्त डोक्याला ताण घेत बसायचं नाही आणि जास्त डोक्याला ताप पण करून घ्यायचा. आता समजा तुमचा व्यवसाय, काही जणांचा याच्यामध्ये व्यवसाय, तुमच्या व्यवसायासाठी असणारं भांडवल तुम्ही कुठनं आणलंय? बँकेतनं लोन घेतलं असेल, शेजाऱ्याकडनं उसनं घेतलं असेल, सावकाराकडनं घेतलं असेल, तुमच्या जवळची इन्व्हेस्टमेंट असेल, आणखीन एक नातेवाईकाकडनं घेतलं असेल, किंवा एक दोन चार पार्टनर घेतले असतील, आणि म्हणजे तुमच्या भांडवलाची गरज तुम्ही तुमच्या लेवलवर अर्थव्यवस्थेमध्ये जे काय ऑप्शन आहेत ते ऑप्शन वापरून तुम्ही जर कंपनीसाठी भांडवल उभा केला असेल तर त्याला प्रायमरी कॅपिटल मार्केट असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेस तुमच्या भांडवलाची गरज सगळ्यात जास्त असते आणि तुम्ही ते स्टॉक मार्केटमध्ये कंपनी रजिस्टर करून जर उभा करत असाल तर त्याला सेकंडरी मार्केट असं म्हटलं जातं. जास्त डोकं लावू नका याला, साध्या सिंपल भाषेमध्ये मी ते एक्सप्लेन करणार आहे. प्रायमरी मार्केटमध्ये पब्लिक इश्यू, तुमच्या ओळखीच्या नातेवाईकांना वगैरे काय कुणाला देऊन तुम्ही भांडवल उभा करू शकता. त्याचबरोबर राईट इश्यू, म्हणजे जे काय तुमचे ऑलरेडी पार्टनर आहेत त्यांना सुद्धा तुम्ही आणखीन इन्व्हाइट करू शकता की बाबा कंपनीला आणखीन 1 लाखाची गरज आहे, कुणाला आणखी शेअर्स पाहिजे असेल तर घ्या. कारण हे मूळ मालकांना दिले जातात. पब्लिक इश्यू म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक एबीसी लिमिटेड नावाची कंपनी मगाशी सुरू केली असं समजा, आणि 33 कोटी, आपल्या 33 कोटी देवानेच दिले, 1 1 रुपया, आपलं काम संपलं. आपण शेअर मार्केटमध्ये गेलोय का? नाही. आपल्या फॅमिली मेंबरच आहेत 33 कोटी, त्यांच्याकडनंच आपण घेतलं. ती पब्लिक इश्यू म्हणजे समजून चाला, फॅमिली मेंबर आहेत त्या पब्लिककडनं आपण ते घेतलं. दुसरा आहे राईट इश्यू. राईट इश्यू म्हणजे काय? आता समजा आणखीन आपल्याला 33 कोटी रुपयाची गरज आहे, तर आपण काय सांगणार? हा या देवानाच मिटिंग घेऊन की आणखीन 1 1 रुपया तुम्हाला द्यायला लागतोय. झालं राईट इश्यू. कारण नवीन कोण आपण शेअर होल्डर हुडकलाय का? नाही. जवळचे जे पहिले आहेत त्यांना सांगितलं 1 1 रुपया आणखीन देऊ शकता का? तर देऊ म्हणले देतो, काय प्रॉब्लेम नाही. राईट इश्यू. तिसरं आहे की प्रायव्हेट प्लेसमेंट. आणखी समजा आपल्याला गरज असेल तर आपण लक्ष्मी मातेला म्हणू शकतो किंवा कुबेराला म्हणू शकतो की आणखीन आम्हाला पैशाची गरज आहे, तुम्ही काय देऊ शकताय का? उसनं द्या, व्याजानं द्या, पण द्या. प्रायव्हेट प्लेसमेंट. त्यानंतर पुढचं आहे की प्रोफेशनल अलॉटमेंट. जे काही आहेत मार्केट मध्ये किंवा जे आपल्याला आणखी जर काही जास्तच भांडवलाची गरज असेल, सगळे देऊ म्हणले आता नाही, जमतच नाही. मग कुठल्या राक्षसाकडे जायला लागतंय का, किंवा कुणाकडे आणखीन कुणाकडे जाऊन आपल्या पेमेंटची ऍडजस्टमेंट होईल का? या दृष्टिकोनातून आपण प्रायव्हेट ऍडजस्टमेंट सुद्धा करू शकतो आणि आपल्याला हवं असणारं कॅपिटल आणू शकतो. आता बऱ्याच लोकांना हा शब्द तुम्ही ऐकला असेल, IPO, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. काय असते प्रोसेस, कशी असते ते आपण थोडक्यात बघून घेऊया. IPO, समजा आपली कंपनी आहे, 33 कोटी देवांनी बनवलेली आपण एबीसी नावाची ही आपली कंपनी आहे. ही कंपनी आपल्याला आता स्टॉक मार्केटमध्ये रजिस्टर करायची आणि आपल्याला पैसे गोळा करायचे, भरपूर पैसे लागणार आहेत. 33 कोटीच नाही, आता 33,000 कोटी लागणार आहेत. आणि देव काय म्हणले, आम्ही काही आता देऊ शकत नाही 1 1 हजार रुपया. 33,000 कोटी आम्ही काही देऊ शकत नाही, तुम्हाला जिथनं गोळा करायचं तिथनं गोळा करा. आपण काय करणार? पहिली प्रोसेस बघा. 1 मिनिट पेन ऍक्टिव्हेट करतो. पहिल्यांदा सुरुवात, हायरिंग द राईट इन्व्हेस्टमेंट बँक. खाली चुकलोय. आपल्याला पहिल्यांदा एक आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारी बँक हायर करावी लागेल. समजा ही कुबेर आहे, कुबेर नावाची बँक आहे. त्या कुबेराकडे गेलं पाहिजे आपल्याला, बाबा आम्हाला एवढे 33,000 कोटी रुपये पाहिजेत, आम्ही आम्हाला ते मिळवून दे. कारण जे काय लोक पैसे देणार ते कुठल्या तरी बँकेत पाहिजेत ना. म्हणून ही जी कुबेराची बँक आहे ते आपण निवडली. आपणच आता डायरेक्टर आहे असं समजायचं कंपनीचे. जे काय 5 7 जण आहोत, आपण कंपनीचे डायरेक्टर आहेत.
आपण काय केलं, कुबेराकडे गेलो, आम्हाला 33,000 कोटी पाहिजेत, तुझी बँक म्हणून सगळ्या ठिकाणी तुझी ब्रँच आहे, आम्ही तुझी बँक म्हणून अपॉइंटमेंट करतो. ठीक आहे, संपला विषय, बँकेची नेमणूक केली. दुसरं, फिलिंग द ऍप्लिकेशन विथ सेबी. आता आपण इथं बँकेची निर्मिती केल्यावर की लगेच आपल्याला पैसे येणार आहेत का? पैसे कुठं आपल्याला मिळणार आहेत? आपल्याला हायकोर्टामध्ये गेलं पाहिजे. आता स्टॉक मार्केटचं हायकोर्ट म्हणजे काय आलं? सेबी, सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. म्हणजे थोडक्यात शेअर मार्केटचा पोलीस. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण व्हावं, गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ नये म्हणून पहारा देणार काम म्हणजे सेबी. मग इथं तुम्हाला काय ऍप्लिकेशन द्यावं लागेल, आपण डायरेक्टर आहे की आम्हाला 33,000 कोटीची रिक्वायरमेंट आहे. मग आपले जे काय डॉक्युमेंट आहेत, रजिस्ट्रेशन असेल, आपले 3 वर्षाचा काय बँक डिटेल्स असतील, आपल्या व्यवसायाचं उद्दिष्ट काय असेल, ध्येय धोरण, सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या फॉर्म मध्ये आपल्याला त्या सेबीला कळवावं लागेल. ठीक आहे, सेबीला आपण ऍप्लिकेशन दिलं. त्यानंतर ही ऍप्लिकेशन देताना इथं दिलंय बघा, ड्राफ्टिंग ऑफ द रेड हायरिंग डॉक्युमेंट. म्हणजे जी काय सेबीनं सांगितलेली डॉक्युमेंट आहेत, ती डॉक्युमेंट आपल्याला इथं सबमिट करावी लागते. ठीक आहे, डॉक्युमेंट वगैरे सगळी आपण सबमिट केली सेबीकडं, तर त्याची व्हेरिफिकेशन होईल. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर इथं येईल पुढं रोड शोज, डिसाइड द आयपीओ प्राइस. इथं सगळे आपण समजा जी काय डॉक्युमेंट्स आहेत, ती डॉक्युमेंट्स आपण सबमिट केली आणि इथं आपल्याला अप्रुव्हल मिळाला तर समजा. इथं आपल्याला अप्रुव्हल मिळालं की बाबा ठीक आहे, तुम्ही 33,000 रुपयेचं फंड उभा करू शकता, 33,000 कोटीचा. मग आता इथून प्रोसेस पुढे येईल, डिसाइडिंग द आयपीओ प्राइस. आता तुम्हाला 33,000 कोटी रुपये फंड उभा करायचा आहे ना, त्यासाठी तुम्ही त्या शेअरची किंमत काय ठेवणार आहात, इथं किंमत डिसाईड करायची. आपण समजा 10 रुपयाची शेअरची किंमत ठेवू, तर 10 रुपये त्या शेअरची आयपीओ ची प्राइस असेल. आयपीओ लॉट हा 15,000च्या रेंज मध्ये असतो, लक्षात ठेवा. म्हणजे 1,500 शेअर 10 रुपये प्रमाणे असं आपण ठरवलं, आपला ठरवलं की हे 15,000च्या लॉट मध्ये द्यायचं आहे, तर आपल्या शेअरची किंमत 10 रुपये असेल आणि 1,500 क्वांटिटी आयपीओ अप्लाय करणाऱ्याला आपण देणार आहोत असं आपण ठरवलं. इथं सगळ्या गोष्टी फायनल झाल्या, आयपीओ लॉन्च होतो. तुमचं जे डीमॅट अकाउंट असेल त्याच्यावरती तुम्हाला तिथं आयपीओ लॉन्च झालेला दिसून येतं की बाबा एबीसी कंपनीचा आयपीओ येतोय, ही 33 कोटी देवानी मिळून बनवलेली कंपनी आहे असं मार्केटमध्ये येतं. मग मार्केटमधली आपल्यासारखी लोक या आयपीओ ला अप्लाय करतात. देवांची कंपनी आहे म्हणजे कंपनी बुडणार नाही, प्रॉफिट मध्ये येईल, 10 रुपयाचा शेअर 200 ला होणार. मग बरेच जण आपल्यातले सगळे याच्यावर तुटून पडतात. म्हणजे आयपीओ लॉन्च झाला की बऱ्याच लोकांच्या इन्क्वायरी आल्या, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. आपल्याला किती भांडवल पाहिजे? 33,000 कोटी. आणि जर आपल्याकडे फॉर्मच आले 66,000 कोटीचे, तर आपण सगळ्यांना देऊ शकतो का? अजिबात नाही. आपली रिक्वायरमेंट आहे 33,000 कोटीची, तेवढेच देऊ शकतो. त्याच्यापेक्षा एकही रुपयाचा एक्स्ट्रा देऊ शकत नाही, या गोष्टी लक्षात ठेवा. मग आता ऍप्लिकेशन आपल्याला गरज आहे 33,000 कोटीची, ऍप्लिकेशन आले 66,000 कोटीची, म्हणजे दुप्पट. म्हणजे इथं निम्म्या लोकांना दिली जाणार नाहीत. म्हणजे इथं ज्यांना दिली जातील, ज्यांची लवकर ऍप्लिकेशन आले असतील, त्यांना हे शेअर अलॉट केले जातील. त्यांना हे शेअर जे काय आपण ठरवले, 1,500 शेअर 10 रुपये प्रमाणे, या लोकांना आपण शेअरची अलॉटमेंट करू शकतो. त्यांच्या डीमॅटला ते पैसे पाठवतो. म्हणजे सॉरी, त्यांच्या डीमॅटला हे 1,500 शेअर जातील आणि त्यांचे 15,000 या बँक खात्यामध्ये आपल्याला जमा होतील. आणि ज्या वेळेस या शेअरची अलॉटमेंट तुमच्या डीमॅट खात्यामध्ये येईल,
त्यावेळेस समजा इथं आले 1,500, आता समजा हा मी आहे, माझ्या खात्यामध्ये हे 1,500 शेअर्स आले, त्यावेळेस हे तुमचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाले आणि सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तयार आहेत. या पद्धतीनं ही त्याच्या पाठीमागची प्रोसेस आहे. परत एकदा सांगतो, लक्षात घ्या, जास्त कन्फ्युज होऊ नका. समजा ही कंपनी आहे, आपण ते एबीसी वाले आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, एखादी बँक हायर करावी लागेल. बँक हायर केली, त्यानंतर आपल्याला सेबीकडे ऍप्लिकेशन द्यावं लागेल. ऍप्लिकेशन दिलं, सेबी म्हणेल की आम्हाला ही डॉक्युमेंट द्या, व्हेरिफिकेशन साठी आपण त्यांना डॉक्युमेंट दिली. पुढे प्रोसेस चालू झाली, सेबीनं सगळे आपली डॉक्युमेंट बघितले, सगळं सगळं आपल्याला अप्रुव्हल दिलं. येस, तुम्ही फंड उभा करू शकता. मग यावेळेस आपल्याला इथं किती शेअर्स एका लॉट मध्ये द्यायचे आहेत आयपीओ मध्ये, आणि किती रुपयाचा शेअर द्यायचा आहे याची किंमत आपण डायरेक्टर म्हणून आपल्याला ठरवावी लागते. ते आपण ठरवलं की 1,500 शेअर्स एका लॉट मध्ये असतील आणि 10 रुपये आमच्या शेअरची किंमत असेल. संपला विषय. त्यानंतर सेबीच्या परवानगीने आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, आयपीओ लॉन्च करायचा आहे. आयपीओ लॉन्च केल्यानंतर आयपीओ सेक्टर मध्ये तुम्हाला डीमॅटला ते दिसायला चालू होईल आणि मार्केटमध्ये पेपर किंवा न्यूज थ्रू आपण ते व्हायरल करतो की आमच्या एबीसी लिमिटेड 33 कोटी देवांची कंपनीचा आयपीओ येतोय, ज्याला पाहिजे त्याने घ्या. आणि आपल्या ती सगळी देवभोळे, देवांचा आहे म्हणजे कंपनी बुडणार नाही, 10चा शेअर 200 होणार म्हणजे सगळेजण ऍप्लिकेशन टाकतात, मला 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 मला, आणि सगळ्यांचे ऍप्लिकेशन एकत्र येतात तर आपल्याला समजतं की 33 कोटी, 33,000 कोटीची गरज होती ना आपल्याला, 66,000 कोटीचे ऍप्लिकेशन आलेत, म्हणजे दुप्पट ऍप्लिकेशन आलेत. म्हणजे हा आयपीओ प्रीमियम ओव्हर सबस्क्राईब झाला असं म्हटलं जातं. आणि समजा देवावर कुणी विश्वास ठेवला नाही, 33,000 कोटीच्या ऐवजी 3,000 कोटीची ऍप्लिकेशन आली, तर तो डिस्काउंट मध्ये गेलेला असं समजलं जातं. तिथं 10 रुपयाला तो ओपन न होता 1 रुपया 2 रुपयाला ओपन होऊ शकतो. आणि 33,000 कोटीचा 66,000 कोटीला आहे, तर तिथं तो 10ला ओपन न होता 20ला ओपन होऊ शकतो. त्यामुळे लॉन्चिंग आयपीओ इथं बऱ्याच लोकांनी अप्लाय केलं. अप्लाय मधल्या ज्यांना मिळाला त्यांच्या डीमॅट अकाउंटला ते शेअर दिसायला चालू होतात. आणि ते दिले मी ज्यावेळेस ह्या ज्या व्यक्तींना आपल्या कंपनीचा आयपीओ मिळाला त्यांच्या डीमॅटला इश्यू झाल्यानंतर लिस्टिंग ऑफ शेअर्स अँड एक्सचेंजेस, म्हणजे ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये हे 1,500 शेअर्स दिसायला चालू होतील, त्यावेळेस आपली कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाली. आणि त्या दिवसापासून त्यांच्या अकाउंटला 1,500 रुपये, 1,500 शेअर दिसायला चालू होतील. तिथनं तो शेअर मार्केटमध्ये शेअर ट्रेडिंग करायला मोकळा झाला. हा सेकंडरी मार्केटची प्रोसेस चालू झाली. इथपर्यंत कोणाची काही शंका आहे का? 2 मिनिटं थांबतो, तुमच्या काही शंका असतील तर विचारा. आयपीओच्या बाबतीत कोणाच्या काही शंका असतील तर विचारा. नाही, काही नाही. ओके, ठीक आहे. आता सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केटमध्ये आलो, तुमच्या डीमॅट खात्यामध्ये शेअर्स आले. आता तिथनं पुढे शेअरचे ट्रान्झॅक्शन कसे होतात, उलाढाल कशी होते, ते आपणाला बघायचे. की शेअर मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या डीमॅट खात्यामधनं शेअर बाय किंवा सेलची एंट्री टाकल्यानंतर तुमच्या खात्यातनं शेअर कसे जातात आणि तुमच्या खात्यात परत पैसे कसे येतात, किंवा तुम्हाला शेअर खरेदी करायचे असतील तर तुमच्या खात्यातनं पैसे कसे जातात आणि कुठून तुमच्या खात्यामध्ये शेअर्स येतात, ती प्रोसेस म्हणजे हे सेकंडरी मार्केट. ओके. आता बघा, ओरिजिनल इश्युअर म्हणजे ही कंपनी. ओरिजिनल इश्यू कोणी केलेत? कंपनीने. प्रायमरी मार्केट मधलं चाललंय. कंपनीनं आपल्याला दिले, ते स्टॉक आपल्याकडे आले. त्यानंतर कुठं गेलं पेन? कंपनीनं शेअर दिले ह्या डीमॅट मध्ये,
त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये आले. आता इथे दिले बघा, बॉट सोल्ड फर्स्ट टाइम. मग ह्या व्यक्तीनं समजा 10 रुपयाला आयपीओ आपण किंमत ठरवली. आता तो त्याच दिवशी आयपीओ 20 रुपयाला दिसतोय शेअर. हा ठेवणार नाही. एका दिवसात जर दाम दुप्पट होत असेल तर तो काय करणार आहे, पहिल्यांदा या शेअरची विक्री करायला बघणार. कारण या इन्व्हेस्टरनं, या गुंतवणूकदारानं त्यासाठीच इन्व्हेस्टमेंट केलेली की 10चा 20ला जावा आणि मला फायदा मिळावा आणि मी त्यातनं एक्झिट करावे. आता याला या शेअर्स मध्ये थांबायचं नाही, याला हा शेअर्स विकायचा आहे. इन्व्हेस्टरनं त्याचं काम केलं तर तो पहिल्यांदा काय करेल, हा समजा आता तुम्ही या, तुम्ही ट्रेड घेतला, प्रॉफिट झाला, तर तुम्हाला विकायचं. तर हे तुम्ही इन्व्हेस्टर पहिल्यांदा काय करेल, माझे 1,500 शेअर्स विकायचे आहेत असं डीमॅट मध्ये जायला आणि सेलच्या बटनवर क्लिक करेल. सेलच्या बटनवर क्लिक केल्यानंतर स्टॉक एक्सचेंजला तुमची रिक्वेस्ट जाईल. मग ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल. हे डीमॅट अकाउंट थ्रू चाललंय. तुम्ही जे झिरोदा वापरत असाल किंवा ॲलिस ब्ल्यू वापरत असाल, तुम्ही तो आयपीओचा शेअर्स आता विकणार आहात. 10 रुपयाची खरेदी आहे, 20 रुपयाला आहे. तुम्ही टाकलं की 20 रुपयाला माझे 1,500 शेअर्स विकायचे. ती ऑर्डर तुमची स्टॉक एक्सचेंज वर आली. मग ती एनएससी असेल किंवा बीएससी असेल, तिथं आली. त्यानंतर एक मिनिट, तुम्ही ऑर्डर टाकली की मला 1,500 शेअर्स विकायचे. स्टॉक एक्सचेंज इथं येईल. स्टॉक एक्सचेंज येईल. स्टॉक स्टॉक एक्सचेंज काय फाईन करेल की हे 1,500 ची ऑर्डर आल्या विक्रीची, मग 1,500 ह्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणारा कोणतरी असेलच की. कोणाला तरी या शेअर्स मध्ये इंटरेस्ट असेल की मला आयपीओ मिळाला नाही, आता 10चा 20ला मी घेतो म्हणजे 20चा 40 होईल. असा कोण ना कोणतरी असेल. समजा त्यातला इथला एखादा व्यक्ती आहे की तो इंटरेस्टेड आहे की मला आयपीओ मिळाला नाही, मी आता घेणारच. ह्यानं टाकलं असेल की मी 20 ला खरेदी करायला तयार आहे. हे 1,500 शेअर्स याच्या खात्यात जातील, हे जे 20 रुपये याच्या खात्यामध्ये जातील. अशा पद्धतीने सेकंडरी मार्केटमध्ये व्यवहार घडतो. परत एकदा एक्सप्लेन करतो, रुको जरा, सबर करो. हे ओरिजिनल इश्युअर म्हणजे ही आपली एबीसी कंपनी. साधा सिंपल कन्सेप्ट. हे स्टॉक या इन्व्हेस्टरला दिले. म्हणजे समजा हे कोण असेल, पहिला इन्व्हेस्टर समजा राम असेल. रामला चांगला प्रॉफिट झाला. राम म्हटला नाही मी आता हे शेअर्स विकतो. हे 1,500 शेअर्स त्याने विक्रीची ऑर्डर टाकली सेल म्हणून 20 रुपये प्रमाणे. एक्सचेंजला ती ऑर्डर आली. मग हा इन्व्हेस्टर आहे समजा श्याम. हा श्याम इन्व्हेस्टर आहे. त्याला आयपीओ अप्लाय केला होता, मिळाला नाही. मग तो म्हटला की या स्टॉक मध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे. हा शेअर्स मी आता 1,500चा 20 ला जरी गेला तरी मी खरेदी करायला तयार आहे. म्हणून त्यानं 1,500 शेअर्स 20 रुपयानं खरेदी करण्याची ऑर्डर स्टॉक एक्सचेंजला पण टाकल्या की मला बाय करायचं आहे, कोण खरेदी करणार असेल तर सांगा. मग स्टॉक एक्सचेंज म्हणजे ह्याची बाईंगची आणि याची सेलिंगची ऑर्डर मॅच झाल्यानंतर हे स्टॉक एक्सचेंज तुमचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करेल. 1,500 शेअर्स याच्या खात्यातलं काढेल, या श्यामच्या खात्यामध्ये टाकेल. श्यामच्या चात्यातले 20 रुपये प्रमाणे पैसे काढेल आणि या रामच्या खात्यामध्ये टाकेल. अशा पद्धतीनं सेकंडरी मार्केटमध्ये काम चालतं. शेअरची खरेदी विक्री आणि पैशाची देवाणघेवाण ही स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून होते. ही एनएससी असेल किंवा बीएससी असेल. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाची काही शंका आहे का? याच्यामध्ये कोणाची काही शंका आहे का? नाही सर. येस. बोलते राहा, सर बोलते मी काय राहा. बोलतो,
हा बोला. आयपीओ लागण्यासाठी काही स्पेशल का टेक्निक वगैरे असते काय? सर एकच गोष्ट लक्षात ठेवा, आयपीओ मध्ये कधीही अप्लाय करायचं नाही, काही जरी झालं तर. ओके, का? चालेल. त्याचे कारण तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. हो सर, थँक्स. आपण आपल्या खिशातले पैसे लावणार आहे, म्हणजे आपल्या हार्ड मनी लावणार आहे. आपण कमवलेले कष्टाचे पैसे लावणार आहे. आणि जोपर्यंत एक मिनिट कुठे गेला ते. आयपीओ म्हणजे काय? कंपनीची माहिती आयपीओ यायच्या अगोदर सेबी व रजिस्टर्ड नसते. आपल्या ह्या कंपनीची सगळी माहिती ज्यावेळेस तो स्टॉक या सेबीकडे म्हणजे त्या काय म्हणतो एक्सचेंज वर लिस्ट होईल ट्रेडिंग साठी, तिथून पुढे त्या कंपनीची सगळी माहिती आपल्याला मिळते. त्याच्या अगोदर त्या कंपनीची काही माहिती आपल्याला नसते. आणि आपण इथं आलोय प्रोफेशनल ट्रेडर बनायला, हवेत गोळ्या मारायला नाही किंवा गॅमलिंग करायला नाही. कधीही कोणत्याही किती जरी आयपीओ ची हवा असेल तरी आयपीओ ला अप्लाय करायचं नाही. कारण त्या ज्या गोष्टी मला माहीतच नाही, ज्या कंपनीबद्दल मला काय माहीतच नाही, तर मी माझ्या कष्टाचे 15,000 रुपये मी त्या कंपनीमध्ये का घालू? भले ठीक आहे, तो उद्या 20 रुपयाला उघडेल, 40ला उघडेल, 500ला उघडेल, पण मी काय करू त्या कंपनीमध्ये? मला काय माहीतच नाही त्या कंपनीचं फ्युचर, भूतकाळ, पास्ट मला काय काय माहित नाही, काय देणं घेणं. मी त्याच्या ऐवजी ज्या वेल नोन कंपन्या आहेत, ज्याच्यावर मी फंडामेंटल स्टडी करतोय, अनालिसिस करतोय, ज्याच्यामधनं मला फिक्स रिटर्नची गॅरंटी आहे. काही काही वेळेस असंही होऊ शकतं की हा 15,000 रुपये, 10 रुपयाचा शेअर 1 रुपयाला सुद्धा ओपन होईल, 9 रुपये डायरेक्टली लॉस, कुणाला विचारणार आहे? म्हणजे याही गोष्टी असतात. त्यामुळं आयपीओ आपल्यासाठी नाही. हा, तो एकदा मार्केटवर येऊ द्या, त्याचे अनालिसिस करा, तो चांगला असेल तर परत अप्लाय करा, काही प्रॉब्लेम नाही. पण सुरुवातीला कधी आयपीओ ला अप्लाय करायचं नाही. ह्या गोष्टीला आपण प्रोफेशनल ट्रेडर बनायलोय, अंदाधुंद गोळीबार करायला आपण नाही आलेलो. आता भारतामध्ये स्टॉक एक्सचेंजेस म्हणजे जिथं शेअर मार्केटच्या खरेदी विक्रीचे ऍक्च्युअली व्यवहार पार पडतात, त्याला म्हटलं जातं स्टॉक एक्सचेंजेस. मग या स्टॉक एक्सचेंजवर सगळ्यात मोठी कमांड कुणाची असेल तर ती आहे सेबीची, म्हणजे पोलीस, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. संपूर्ण स्टॉक मार्केटवर ज्याचं कंट्रोल असतं त्याला म्हटलं जातं सेबी. ही सगळ्यात मोठी संस्था आहे. ही सेंट्रल गव्हर्नमेंटनं अपॉइंट केलेली संस्था. या सेबीच्या अंडर येतात स्टॉक एक्सचेंजेस. सेबीच्या अंडर येतात स्टॉक एक्सचेंजेस, म्हणजे जिथं शेअर मार्केटची खरेदी विक्री केली जाते ते ठिकाण म्हणजे स्टॉक एक्सचेंज. याच्यामध्ये नॅशनल एक्सचेंजेस दोन आहेत, एक बीएसई आणि दुसरं एनएसई. याला म्हटलं जातं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि याला म्हटलं जातं नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बाकीचे आहेत रिजनल, याच्यामध्ये लक्ष द्यायचं नाही, हे आपल्यासाठी नाही. मग मद्रास स्टॉक एक्सचेंज असेल किंवा अदर असतील, सगळ्यात फेमस आणि सगळ्यात जास्त आयडियल जे आहेत ते बीएससी आणि एनएससी. बीएससी जे स्टॉक एक्सचेंज आहे याचं हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे. एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, याचं पण हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे. आणि सेबीचं पण हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे. आशिया खंडातला सगळ्यात जुना, मी काय म्हणतोय लक्षात घ्या, आशिया खंडातला सगळ्यात जुना जो स्टॉक एक्सचेंज असेल, भाग बाजार असेल, तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. आय थिंक 1847 पासून जवळजवळ 148 वर्ष झाली शेअर मार्केट भारतामध्ये आहे. 148 वर्ष झालं स्टॉक एक्सचेंज शेअर मार्केट भारतामध्ये आहे. आणि त्याची डिटेल्स आपल्याला माहिती होत्या 2024 ला, 148 वर्षानंतर. कारण मराठी माणसांना शेअर मार्केट म्हणजे नक्की काय अजून कळालेलंच नाही. त्यांना फक्त एकच माहित आहे, जुगार, सट्टा, लॉस, पैसे बुडण्याचे साधन.
शेअर मार्केट करतोय म्हणलं तर लोक 10 वेळा तोंडावर हात मारतात, होय शेअर मार्केट करतोय बुडणार आहे बघ त्याचं, 12 वाजणार आहे. शेअर मार्केटमध्ये 10,000 रुपयाचे 1 कोटी करायची ताकद आहे, आणि 1 कोटीचे 1 रुपया करायची पण ताकद आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, की आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय नाही. आपल्याला प्रोफेशनल ट्रेडर बनायचं, फालतू गोष्टी आपल्यासाठी नाहीयेत. प्रोफेशनल म्हणजे समजा एक हृदय तज्ञ आहे, हृदय स्पेशलिस्ट डॉक्टर, हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, त्याला लाखो रुपये देऊन आपण का त्याच्याकडनं ट्रीटमेंट करून घेतो? त्याला माहित आहे याच्याकडे गेल्यानंतर आपली ट्रीटमेंट चांगली होणार आहे. आणि एखादा नवशिका असेल, फुकट करतो म्हटलं तरी आपण त्याच्याकडनं करणार. म्हणजे या गोष्टी समजून घ्या, की तुमच्याकडे स्किलला किती महत्व आहे, तुमच्याकडे असणाऱ्या नॉलेजला किती महत्व आहे, ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे, ते डेव्हलप करत जाणं गरजेचं आहे. फक्त कोर्स केला म्हणजे माझं काम झालं असा विषय नाही. तुम्हाला तुमचं नॉलेज हे वेळेनुसार, काळानुसार अपडेट केलं पाहिजे, या प्रवाहामध्ये राहिलं पाहिजे, नाहीतर तुमचा नोकिया होणार. त्यामुळं नॉलेज अपडेटेड ठेवा. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, BSE, तुम्हाला मगाशी सांगितलं की हा भारतातला सगळ्यात जुना आशिया खंडातला स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखला जातो. याची स्थापना 1875, 148 वर्षापूर्वी झाल्या. 8 जुलै 1875, 150 वर्ष झालं स्टॉक मार्केट भारतामध्ये आहे. ठीक आहे. ही बाकीच्या एवढ्या काय डिटेल्स आहेत ते तुम्ही बघू शकता. हा, याच्यामध्ये कंपन्या लिस्टेड किती आहेत? 5308 कंपन्या लिस्टेड आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये. हे त्याचं ऑफिस आहे. सेन्सेक्स 30 नावानं त्यांच्या सेन्सेक्सला ओळख, म्हणजे इंडेक्सला ओळखलं जातं. म्हणजे या भारतातल्या ज्या काय टॉपच्या 30 कंपन्या आहेत, त्या 30 कंपन्यांचं ऍव्हरेज पासून हा सेन्सेक्स बनतो, म्हणून त्याला सेन्सेक्स 30 असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हा भारतामध्ये मुंबई स्थित आहे. याच्यामध्ये 2190 कंपन्या रजिस्टर्ड आहेत. यामधल्या टॉपच्या 50 कंपन्यांचं ऍव्हरेज असतं, म्हणून त्याला निफ्टी 50 असं म्हटलं जातं. हे ऑफिस आहे मुंबईमध्ये, निफ्टी 50 नावानं ओळखलं जातं. आणि शेअर मार्केटवर पूर्ण कंट्रोल ठेवणं आणि गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी, रजिस्टर्ड आहे. 12 एप्रिल 1988 ला तिची स्थापना झालेली आहे. हेड ऑफिस मुंबई या ठिकाणी आहे. आणि संपूर्ण स्टॉक मार्केट मधल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर फ्रॉड होणार नाही याच्यासाठी कठोर पावलं उचलणं आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स कॉर्पोरेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंटने याची निर्मिती केलेली आहे. 1992 ला त्याची स्थापना आहे. आता इंडेक्स म्हणजे काय? आता तुम्ही ऐकत असाल निफ्टी 50, बँक निफ्टी, सेन्सेक्स, मिड कॅप निफ्टी, निफ्टी 500, त्यानंतर ह्यासारखे जे इंडायसिस आहेत किंवा इंडेक्स आहेत, हे म्हणजे नक्की काय असतं? आता आपण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की सेन्सेक्स 30 हा शेअर मार्केट मधल्या ज्या काही 30 कंपन्या आहेत टॉपच्या भारतातल्या, कॅपिटलायझेशनच्या दृष्टीनं, त्या 30 कंपन्यांचं ऍव्हरेज म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स 30. आणि निफ्टी 50 म्हणजे काय? निफ्टी 50 मध्ये रजिस्टर असणाऱ्या टॉपच्या 50 कंपन्यांचं ऍव्हरेज म्हणजे निफ्टी 50 इंडेक्स म्हणतो. बँक निफ्टी भारतातल्या जेवढ्या बँका आहेत त्या बँकेचा परफॉर्मन्स या बँक निफ्टी इंडेक्सच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो. जी फिन निफ्टी आहे, ते फायनान्शियल क्षेत्रामध्ये ज्या काय बँकिंग, नॉन बँकिंग सेक्टर मधल्या ज्या काही प्रायव्हेट आणि सोशल कंपन्या आहेत त्यांचं ऍव्हरेज फिन निफ्टी मध्ये येतं. मिड कॅप निफ्टी म्हणजे काय? तर मिड कॅप इंडस्ट्री मधल्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांचं ऍव्हरेज म्हणजे इंडेक्स असं समजलं जातं. आता फॉर एक्झाम्पल, मग अशी आपण बघितलं की
सेन्सेक्स मध्ये 5,000 प्लस कंपन्या रजिस्टर्ड आहेत, 5,309 आसपास काहीतरी कंपन्या वगैरे. मग आता समजा की आपल्याला बीएस बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची अवस्था काय आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची आता सिच्युएशन काय आहे हे जर बघायचं असेल तर 5,300 जे काय आहेत, 5,300 कंपन्या, त्यांचं अनालिसिस करा. ही 10% वाढली, ती 2% वाढली. 5,300 कंपन्यांचं ऍव्हरेज काढून मग हा सेन्सेक्स 300 पॉईंट वर आहे. असं किती वेळ जाईल त्याला. म्हणून काहीतरी पॅरामीटर ठरवून 30 कंपन्यांचं ऍव्हरेज बनवून सेन्सेक्स 30 डिफाईन केलं जातं. निफ्टी 50ला फादर ऑफ इंडियन इकॉनॉमी म्हटलं जातं. निफ्टी 50ला फादर ऑफ इंडियन इकॉनॉमी किंवा फेस ऑफ इंडियन इकॉनॉमी म्हटलं जातं. भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे, चांगली का वाईट, हे निफ्टी 50च्या ऍव्हरेज वरून कळतं. निफ्टी 50 आज 400 पॉईंट प्लस असेल तर भारताची अर्थव्यवस्था आज चांगली होती, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीची मुवमेंट आहे. डाऊन झाली तर अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं जगाला समजतं. म्हणजे समजा आपल्या शरीरामध्ये काय आजार आहेत हे ब्लड टेस्ट वरून आपल्याला समजतं. सगळं रक्त नाहीत काढून घेत, एका टेस्ट वरनं समजतं, एका थेंबावरून समजतं. तसं आहे सॅम्पल. भारतीय अर्थव्यवस्था कसं आहे, निफ्टी 50चा चार्ट बघितल्यानंतर जगातल्या इन्व्हेस्टरना समजतं. बँकिंग अवस्था काय आहे, बँक निफ्टी मधले उलाढाल बघून किंवा बँक निफ्टीचा सेन्सेक्स इंडिकेटर बघून किंवा इंडेक्स बघून त्यांना त्या सेक्टरची आयडिया येते. त्यामुळे सेक्टर इंडेक्स म्हणजे काय, इंडेक्स ट्रेडिंग इज अ टाइप ऑफ ट्रेडिंग ऑफ अ ग्रुप ऑफ स्टॉक्स विच मेक अप द इंडेक्स. म्हणजे हा त्या सेक्टर मधले किंवा त्या इंडेक्स मध्ये जेवढ्या कंपन्यांचे स्टॉक आहेत त्या स्टॉकचा जो काही समूह आहे त्या समूहापासून जे काही ऍव्हरेज बनेल त्या समूहाच्या प्लस मायनसचं, त्याला इंडेक्स मध्ये कन्वर्ट केलं जातं. ही एक गणितीय संकल्पना आहे इंडेक्स. ठीक आहे. म्हणजे निफ्टी 50 मध्ये जरी 2,300 प्लस कंपन्या असतील तर टॉपच्या 50 कंपन्यांचंच ऍव्हरेज घेतलेलं आहे आणि त्यानुसार तो इंडेक्स बनतो. आता निफ्टी 50 मध्ये जे काही सेक्टर्स आहेत, कोणत्या सेक्टरचं किती वेटेज आहे ते आपण सहज इथं बघू शकतो. आता निफ्टी वाढली किंवा पडली तर त्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट असतो फायनान्शियल सेक्टरवर. म्हणजे बँकिंग सेक्टरचं सगळ्यात मोठं वेटेज निफ्टीवर आहे. 38% होल्ट हा बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसचा आहे. त्यानंतर आय टी कंपन्यांचा होल्ट 16% आहे. ऑइल अँड गॅस 12% आहे. कंझ्युमर गुड्स 11% आहे. ऑटोमोबाईलचा 5%, मेटल 3%, फार्मा 3%, कन्स्ट्रक्शन 2%, सिमेंट 2.50, टेलिकॉम 1.92, पॉवर 1.64 आणि सगळ्यात कमी सर्व्हिस इंडस्ट्री. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली का, की समजा निफ्टी 50 डाऊन असेल तर आपण समजून जायचं की बँकिंग सेक्टर मध्ये काहीतरी इश्यू झाला आहे. कारण सगळ्यात जास्त वेटेज कशाचा आहे, फायनान्शियल सर्व्हिस. त्यामुळे या सगळ्या सेक्टर पासून निफ्टी बनते. त्यामुळं आपल्याला ह्या सेक्टरची माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे. आता डीमॅट अकाउंट जे आपला सगळ्यात महत्वाचा भाग राहतो आणि आपण आता ट्रेडिंगच्या गावामध्ये आलो. आपल्याला शेअरची खरेदी विक्री करायची असेल तर आपण कुठं अंबानीच्या दारामध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन वस्तूंची खरेदी शेअरची खरेदी विक्री नाही करत बसतात किंवा टाटांच्या घरामध्ये जाऊन शेअर खरेदी विक्री नाही करणार. तर आपल्याला एक प्लॅटफॉर्म लागतो. आता जसं आपण, तुम्ही तुमच्या घरात आहे, मी माझ्या घरात आहे आणि आपण शिकतो एका प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. झूम हा प्लॅटफॉर्म आहे, इंटरनेट हा त्याचा मीडिया आहे. तसंच आपल्याला शेअरची खरेदी विक्री ही ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून पण एका विशिष्ट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करावी लागते. म्हणजे झूमची मी तुम्हाला लिंक पाठवली, तुम्ही जॉईन झालात, मी इथनं सगळ्या आपल्या गोष्टी चालू आहेत. तसं डीमॅट अकाउंट हे विशिष्ट मोबदल्यामध्ये, विशिष्ट कमिशनच्या बदल्यामध्ये गुंतवणूकदारांना शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म उभा करून दिला जातो त्याला डीमॅट अकाउंट असं म्हटलं जातं.
किंवा ट्रेडिंग अकाउंट म्हटलं जातं. मग आता हे जे डीमॅट अकाउंट आहे ते NSDL किंवा CDSL या दोन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट आहेत किंवा लॉकर्स आहेत. त्या लॉकरच्या माध्यमातून ते उघडावं लागतं. ऑथोरायझेशन असावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेबीनं, आता समजा माझं झिरोदा मध्ये आणि ॲलिस ब्लू मध्ये अकाउंट आहे. समजा मी उद्या 10,000 रुपयाचे शेअर्स घेऊन ठेवले टाटा पॉवरचे किंवा टाटा मोटरचे, आणि उद्या झिरोदा पळून गेला, तर माझे 10,000चे शेअर्स गेले का? तर अजिबात जात नाहीत. कारण ते शेअर्स आपण फक्त झिरोदाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेतले. आपले ते शेअर सुरक्षित, जसं बँकेमध्ये आपण लॉकरच्या मध्ये भरपूर काही साहित्य सुरक्षित ठेवतो, तसं NSDL आणि CDSL या दोन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत की जे तुमचे शेअर सुरक्षित तुमच्या नावे जतन करू शकतात. तुमच्या परवानगीशिवाय कोणीही विकू शकणार नाही. ते सुरक्षित असतात. त्यामुळं झिरोदा, ॲलिस ब्लू हे ब्रोकर आहेत. हे कमिशनच्या बदल्यात ब्रोकर मिळतंय, या बदल्यात तुम्हाला शेअर एक्सचेंज मधून खरेदी विक्री करण्यासाठी प्लॅटफॉर्म उभा करून देतात. त्याला डीमॅट अकाउंट असं म्हटलं जातं किंवा ट्रेडिंग अकाउंट म्हटलं जातं. जर तुम्ही शेअर लॉंग टर्म होल्ड साठी ठेवणार असाल तर त्याला डीमॅट म्हटलं जातं. आणि तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करणार, आज खरेदी केलं उद्या विकलं, आज खरेदी केलं उद्या विकलं, तर त्याला ट्रेडिंग अकाउंट म्हटलं जातं. म्हणजे डीमॅट अकाउंट जर तुम्ही लॉंग टर्म साठी होल्ड करत असाल तर त्याला डीमॅट अकाउंट म्हटलं जातं. आणि त्याच दिवशी खरेदी करून त्याच दिवशी विकत असाल तर त्याला डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट असं म्हटलं जातं. आता डिपॉझिटरी पार्टिसिपंट, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जे ब्रोकरच्या माध्यमातून तुम्ही शेअरची खरेदी विक्री केलेली आहे, ते स्टॉक सुरक्षित राहावेत, गुंतवणूकदाराचं रक्षण व्हावं आणि त्याच्या बाबतीत कोणता फ्रॉड होऊ नये. ब्रोकर तुमच्या माघारी कोणताही शेअर्स विकू शकत नाही तुमच्या परवानगीशिवाय. म्हणून त्याला टी पिन मागितला जातो. CDSL किंवा NSDL जिथं जिथं तुमचे अकाउंट असतील त्याला तुम्हाला CDSL चा टी पिन मागितला जाईल किंवा NSDL चा टी पिन मागितला जातो. त्याला डिपॉझिटरी पार्टिसिपंट असं म्हणतात, की जे तुमच्या शेअरची रक्षण करत असतात, सिक्युरिटी देत असतात. ठीक आहे. या पद्धतीने हे डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहेत. भारतामध्ये असे दोन डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहेत. आता प्रोसेस ऑफ स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंजची प्रोसेस काय थोडक्यात समजून घेऊया. हम्म. की तुम्ही ज्यावेळेस ट्रेड करणार आहात ऍक्च्युली, त्यावेळेस काय प्रोसेस असते. अगदी तुमच्या खात्यामध्ये शेअर्स येईपर्यंत आणि तुमच्या खात्यातनं शेअर्स जाऊन पैसे तुमच्या खात्यात येईपर्यंत काय प्रोसेस असते, तर आपण चला बघूया. पहिल्यांदा मी पेन ऍक्टिव्हेट करतोय. पहिल्यांदा तुम्हाला तुमचा ब्रोकर सिलेक्ट करावा लागेल. कोणतरी ब्रोकर असल्याशिवाय तुम्ही शेअर मार्केटमध्ये स्टॉकची खरेदी विक्री करू शकत नाही. मी ॲलिस ब्लूची खरेदी ॲलिस ब्लूचा पर्याय निवडलाय कारण याच्यामध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस वगैरे सगळ्या फॅसिलिटीज आहेत. ब्रोकर निवडला. त्यानंतर ओपनिंग डीमॅट अकाउंट विथ डिपॉझिटरी. मी डीमॅट अकाउंट ओपन केलं. ते माझं सीडीएसएल सेंट्रल डिपॉझिटरी स्टॉक लिमिटेड म्हणून आहे ती. CDSL मध्ये मी अकाउंट ओपन केलं. अकाउंट ओपन झालं. त्यानंतर मला आता शेअरची विक्री करायची किंवा खरेदी करायची. ठीक आहे. पहिल्यांदा मला खरेदी करायची असेल मी सांगतो. एक एक एक्झाम्पल घेऊया. 10 शेअर्स मला कुठले तरी बाय करायचे आहेत. मी ऑर्डर प्लेस केली. ऑर्डर प्लेस केल्यानंतर दुसरा कोणतरी असेल की ज्याला ते शेअर्स विकायचे आहेत. समजा मी हे टाटाचे शेअर्स खरेदीची ऑर्डर टाकल्या, टाटा मोटरचे. इथं कोणतरी एखादी व्यक्ती असेल स्टॉक एक्सचेंजवर रजिस्टर्ड की त्याला ते टाटा मोटरचे शेअर्स विकायचे आहेत 15, आणि मी मागितलेत किती 10. तर काय होणार आहे, याची माझी ऑर्डर बायची आणि याची सेलची ऑर्डर मॅच होईल. या 15 मधले 10 शेअर मला मिळतील. आता हळूहळू काय होईल, ही ऑर्डर मॅच झाली, एक्सचेंज मध्ये ही ऑर्डर प्लेस झाली की बाबा ह्या ए व्यक्तीला 10 शेअर्स पाहिजेत, हा 15 शेअर्स विकतोय, त्या 15 मधले 10 शेअर्स या व्यक्तीला मिळावे. एक्सचेंज वर ऑर्डर
प्लेस झाली. आता इश्यू कॉन्ट्रॅक्ट नोट. आता दोघांनाही कॉन्ट्रॅक्ट नोट जाईल. याला मला काय येणार कॉन्ट्रॅक्ट नोट, की तुम्हाला जे काही 10 शेअर्स पाहिजे ते मिळतील, या किमतीला मिळतील, तुमच्या ईमेलला त्याच्या पद्धतीचं कन्फर्मेशन येईल. आणि याला काय येणार आहे, की तुझे 15 शेअर्स मधले आता 10ला ऑर्डर आहे, ते 10 विकले आहेत, 5 अजून तसेच पेंडिंग आहेत. 5ला दुसरा कस्टमर समजा X आला तर त्याला 5 जातील, त्याला पण कॉन्ट्रॅक्ट नोट जाईल. ही ईमेलला मिळते कॉन्ट्रॅक्ट नोट तुम्हाला. कॉन्ट्रॅक्ट नोट इश्यू होईल. त्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन आलं की तुम्हाला शेअर्स मिळणार आहे, त्याला कन्फर्मेशन आलं तुझं शेअर्स विकले जाणार आहे. डिलिव्हरी ऑफ शेअर्स मेकिंग पेमेंट. आता ज्यावेळेस तुम्ही 10 शेअर्स खरेदीची ऑर्डर टाकलेली आहे, त्यावेळेस तुमच्या डीमॅट खात्यामधनं 10 शेअरची जी काही किंमत आहे ती ब्लॉक होते किंवा कट होते, त्या ब्रोकरच्या अकाउंटला जाते. त्यानंतर ही सेटलमेंट सायकल सुरू होते. म्हणजे काय, तुमच्या खात्यातनं पैसे कट होणार, ब्रोकरकडे जाणार, याच्या खात्यातनं 10 शेअर्स कट होणार, याच्या खात्यात जाणार, म्हणजे ज्यानं खरेदी करायला आहे त्याच्या खात्यात जाणार, आणि हे ब्रोकर कडनं पैसे या व्यक्तीला मिळणार. थांबा मी कलर चेंज करून तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा ब्रोकर सिलेक्ट केला, त्याला डीमॅट अकाउंट ओपन केलं, इथं पण कोणाची काही शंका नसावी. त्यानंतर तुम्हाला शेअर खरेदी करायचे, तुम्ही ऑर्डर टाकली. त्यानंतर एक ज्याला विकायचे असेल त्यानं ऑर्डर टाकली. समजा इथं बी करू आणि हा ए करू. ए ला बाय करायचे आणि बी ला सेल करायचे. तुम्हाला इथंपर्यंत क्लिअर. आता बी ची विकायची ऑर्डर आणि ए ची खरेदीची ऑर्डर एक्सचेंज वर आली, इथं पण काय प्रॉब्लेम नाही. आता इश्यू कॉन्ट्रॅक्ट नोट. आता या दोघांना सुद्धा एक्सचेंज वरनं नोट्स जातील की तुम्हाला तुमचे शेअर्स विकलेले आहेत आणि तुम्हाला शेअर खरेदीसाठी मिळालेले आहे, जी काही तुम्ही किंमत टाकलेली आहे त्याला. हे कॉन्ट्रॅक्ट नोट एकमेकांच्या गेल्या. आता काय करायचं आहे, कॉन्ट्रॅक्ट नोट गेली, एक ए काय देणार आहे, पैसे देणार आहे. ए देणार आहे पैसे, आणि बी काय देणार आहे, बी काय देणार आहे, तर शेअर्स देणार आहे. ए पैसे देणार आहे, बी शेअर्स देणार आहे. यांच्यामध्ये एक्सचेंज होणार आहे. म्हणजे ऑर्डर, डिलिव्हरी ऑफ शेअर्स अँड मेकिंग पेमेंट. ठीक आहे. आता ह्या ए च्या खात्यातले पैसे, ए च्या खात्यातले पैसे हे बी च्या खात्यामध्ये पाठवायचे आहेत. हे तुम्ही नाही करत, हे विदिन सेकंद मध्ये एक्सचेंज करतं. ए च्या खात्यातले पैसे बी च्या खात्यामध्ये पाठवायचे आहेत, आणि बी च्या खात्यामधले शेअर्स, हे बी च्या खात्यामधले जे काही शेअर्स आहेत ते ए च्या खात्यामध्ये पाठवायचे, आणि ए च्या खात्यातली जी काही कॅश आहे ती ए च्या खात्यातली कॅश बी च्या खात्यात पाठवायची. काहीतरी देणार काहीतरी घेणं होणारच आहे ना. ए पैसे देऊन शेअर्स खरेदी करतोय, म्हणजे ए चे पैसे घेतल्याबद्दल ए ला शेअर्स देणं गरजेचं आहे, आणि बी चे शेअर्स काढून घेतल्यामुळे त्या शेअरचे पैसे बी च्या खात्यात जमा करणं गरजेचं आहे. म्हणजे ही सेटलमेंट सायकल होते एक्सचेंज करणे. म्हणजे जी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे ना, ते सगळे हे काम करतात. त्यानंतर डिलिव्हरी ऑफ शेअर्स ऑन मेकिंग पेमेंट. ज्यावेळेस ह्या ए च्या खात्यातनं सगळे पैसे कट होऊन जातील, त्यावेळेस दुसऱ्या दिवशी त्याच्या खात्यामध्ये हे सगळे शेअर्स ऑटोमॅटिकली जमा करायचं काम हे या एक्सचेंजचं असतं. त्यासाठी T+1 डे म्हणजे ट्रान्झॅक्शन
एक दिवस त्याच्यासाठी वेळ घेतला जातो की तुमचे जे काही शेअर्स असतील ते तुमच्या अकाउंट मधनं कट होतात आणि दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये डीमॅटला जमा होण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागतो. आणि तो एक दिवसाचा कालावधी झाल्यानंतर त्या एच्या खात्यातनं एच्या खात्यामध्ये शेअर्स दिसू लागतात आणि बीच्या खात्यामधनं पूर्णपणे ते शेअर्स निघून जातात. म्हणजे इथं दिसतील 1,500 शेअर्स आले आणि इथं दिसेल तुमच्या खात्यात आता काय राहिलेलं नाही. या पद्धतीनं हे एक्सचेंजचं काम चालतं. याच्यामध्ये काय शंका असेल तर आता विचारा. 2 मिनिटं थांबतो मी. सो हे जेव्हा परचेस करतो तेव्हा त्याला चार्जेस किती लागतात काय? ते ब्रोकर वाईज डिपेंड असतं. आता झिरोदा आहे ते झिरोदा समथिंग आता 20 रुपयाच्या आसपास काहीतरी घेतो चार्जेस आणि ऍलिस ब्ल्यू काहीतरी 15 रुपयाच्या आसपास घेतो. प्रत्येक ब्रोकर वाईज वेगवेगळं असतं. एंजल वनचं वेगळं आहे, अपस्टॉकचं वेगळं आहे, ग्रोचं वेगळं आहे, 5 पैसाचं वेगळं आहे. कारण ब्रोकरचे दोन टाईप आहेत. एक डिस्काउंट ब्रोकर असतात जे आता झिरोदा ऍलिस ब्ल्यू वगैरे आहेत ते डिस्काउंट ब्रोकर आहेत. आणि ज्या काही बँकांचं आहे HDFC असू द्या, ICICI असू द्या, कोटक असू द्या, ते फुल सर्व्हिस ब्रोकर असतात. शेअरखान वगैरे त्यांचे ब्रोकरेज जास्त असतात. याच्यामध्ये आता कोणाची काय शंका? हा बोला. शेअर आपण समजा BSE मधून घेतला, NSE ला विकू शकतो का? हो, विकू शकता ना. तुम्ही कुठेही घ्या, कुठेही विका, त्याला काय फरक पडत ओके. आणि जे ब्रोकर आहेत समजा झिरोदा ला तुम्ही अकाउंट ओपन केलं नाही. किंवा तुमच्या जे तुम्ही सांगितलं, मग दोन्हीकडे अकाउंट ओपन केलं तर दोन वेगवेगळे डीमॅट अकाउंट ओपन होतात का तेच एकच अकाउंट असते? दोन वेगवेगळे डीमॅट अकाउंट ओपन होतात. ओके. शक्यतो ज्यावेळेस तुम्ही इक्विटी मध्ये ट्रेड करणार असताना तर प्रत्येकाकडे किमान 3 डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. का? तर तुम्ही म्हणाले एकामधून भागते की सगळं. लॉंग टर्म साठी जे असेल तो पूर्णपणे डीमॅट अकाउंट वेगळं असतं, असलंच पाहिजे. दुसरं आहे जे तुम्ही स्विंग ट्रेड करणार आहात, म्हणजे आज घ्या 5 दिवसानं विकणार आहात, म्हणजे जे आपण शिकणार आहोत इक्विटीचं, त्याच्यासाठी वेगळं. आणि जे तुम्ही डेली ट्रेडिंग साठी आहात, म्हणजे इंट्राडे मध्ये तुम्ही येणार आफ्टर 6 मंथ किंवा 1 इयर, त्यावेळेस तुम्ही हे ट्रेडिंग साठी वेगळं घेऊ शकता. कारण कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही लॉंग टर्म साठी घेतलाय तो तुम्हाला 100%, 500%, 1000%, 10,000% सुद्धा रिटर्न देऊ शकतो. आणि आपलं स्वभाव असा आहे की आपल्याला प्रॉफिट दिसला की तो बुडेल याची भीती लगेच निर्माण होते. तो फोमो आहे, फिअर ऑफ मिसिंग आउट. ते माणसाच्या मनामध्ये निर्माण झाले की लगेच तो माणूस विकायला तयार होतो. त्यामुळं लक्षच द्यायचं नाही लॉंग टर्मच्या साठी. आणि स्विंग ट्रेड मध्ये पण तसंच असतं की तुमचं जे काय 5-10 दिवसानंतर प्रॉफिट येणार असतं, तुम्हाला थोडंफार प्रॉफिट दिसल्यानंतर इकडे जर तुमचा इंट्राडे मध्ये लॉस झाला तर तुम्ही त्या प्रॉफिट मधल्या पोझिशन काढून त्या इकडे पैसा वापरू शकता किंवा डायव्हर्ट करू शकता. त्यामुळे 3 वेगवेगळी डिमॅट अकाउंट असली पाहिजेत वेगवेगळ्या ट्रेडिंगसाठी. चला पुढे बघूया. ट्रेडिंगचे जे काही प्रकार आहेत, फंडामेंटल ट्रेडर जे लॉंग टर्म साठी बघतात, टेक्निकल ट्रेडर जे इंट्राडे साठी वगैरे, नॉईज ट्रेडर. नॉईज ट्रेडर म्हणजे काय, मार्केटमध्ये जे काय मुवमेंट येतात इव्हेंटच्या वेळेस त्यावेळेस त्या ट्रेडिंग करतात. सेंटिमेंट ट्रेडर मार्केटमध्ये ज्यावेळेस भीतीचं वातावरण असतं, काही न्यूज वगैरे असतात त्यावेळेस. स्विंग ट्रेडर सगळ्यात चांगला ट्रेडिंगचा प्रकार म्हणजे स्विंग ट्रेडर, त्याला मदर ऑफ ऑल ट्रेडिंग असं म्हटलं जातं. याच्यामध्ये रिस्क नाही, प्रॉफिट चांगल्या पद्धतीने मिळतो आणि सगळ्यात लोक या ट्रेडिंगला प्रेफर करतात. ऑप्शन फक्त बदनाम झालाय. त्यानंतर कॉन्ट्रॅक्शनल ट्रेडर म्हणजे जे आपल्या अकाउंटिंग हँडलिंगसाठी काय ज्या काही गोष्टी करतात ते. मार्केट टायमर 9, 9:15 ते 3:30. डे ट्रेडर 9:15 ते 3:30 इंट्राडे करणारे. स्काल्पर पोझिशन 5-10 सेकंद, 20 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, 15 मिनिटासाठी होल्ड करतात आणि प्रॉफिट कमवतात. त्याला स्काल्पर असं म्हटलं जातं. पोझिशनल ट्रेडर त्याला लॉंग टर्म म्हटलं जातं. इंट्राडे ट्रेडर, प्राइस ऍक्शन ट्रेडर फक्त चार्ट मधल्या मुवमेंट बघून ट्रेडिंग करतात, त्याला
प्राइस ऍक्शन ट्रेडर म्हटलं जातं. त्यानंतर अल्गो ट्रेडर जे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ट्रेडिंग करतात त्यांना म्हटलं जातं. इव्हेंट ड्रिव्हन ट्रेडर म्हणजे फक्त बजेट दिवशी, इलेक्शनच्या रिझल्ट दिवशी, अशा पद्धती दिवशी ट्रेडिंग करतात त्यांना ते म्हणजे खतरंगी खिलाडी असतात थोडक्यात. त्यानंतर मोमेंटम ट्रेडर मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे, कोणता ट्रेंड आहे त्या बेसिसवर ट्रेड घेतले जातात. त्यानंतर आर्बिट्राज ट्रेडर. आर्बिट्राज ट्रेडर म्हणजे थोडक्यात कोण, की जे मोठमोठे इन्स्टिट्यूट असतात आणि ज्यांना कन्सिस्टंट प्रॉफिट काढायचं असतं, ते आर्बिट्राज ट्रेडिंग करतात. आर्बिट्राज ट्रेडिंग करण्यासाठी कमीत कमी एक 5 ते 10 लाख रुपये कॅपिटलची रिक्वायरमेंट असते. ते काय करतात, आता मगाशी सर बोलले एक, की मी बीएससी मध्ये स्टॉक खरेदी करून एनएससी मध्ये विकू शकतो का? तर डेफिनेटली विकू शकता. त्याला आर्बिट्राज म्हटलं जातं. की कोणताही स्टॉक बघा तुम्ही, एनएससी वर 10 रुपये 25 पैसे असेल तर बीएससी वर तो 10 रुपये 15 पैसे असेल किंवा 10 रुपये 10 पैसे असेल. 10-15 रुपये पैशाचा फरक, 10-15 पैशाचा फरक ते हजारो लाखोची क्वांटिटी घेऊन ते तिथे विकतात आणि प्रॉफिट कमवतात, कोणत्याही लॉस शिवाय आणि कोणत्याही रिस्क शिवाय. कारण 15 पैशाचा गॅप आहे. इकडं 15 रुपयानं कमी झाला किंवा वाढला, काही नाही झालं तरी तो 15 पैशाचा गॅप त्यांना मिळणार आहे. आणि विदिन सेकंड मध्ये ते ट्रेड घेतात त्यांच्याकडे मोठमोठे सॉफ्टवेअर असतात आणि ते विकून. आर्बिट्राज म्हणजे काय, दोन्ही बाजार मधल्या किमतीचा फायदा घेणे. आता फॉर एक्झाम्पल आपण पण करतोच ना. आता फॉर एक्झाम्पल मी काय करत होतो, की समजा आंबे कुठे स्वस्त मिळतात, रत्नागिरीमध्ये. तिथं कितीला मिळत आहे, समजा 500 रुपयाला. कराड मार्केटमध्ये कितीला आहे, समजा 600 रुपयाला. 500च्या आणि 700ला विका, 100 रुपये प्रॉफिट. आर्बिट्राज ही टेक्निकल लँग्वेज आहे. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये जर विचार केला तर जिथं स्वस्त मिळतंय तिथनं घ्या आणि जिथं महागात विकतंय तिथं विका. याला आर्बिट्राज असं म्हटलं जातं. हे ट्रेडिंगचे प्रकार आहेत. आता पण सर बीएससी आणि एनएससीचा सेम शेअर आहे समजा टाटा मोटरचा, हा त्याचे दोन असं कमी जास्त का डिफरन्स असतो प्राइस मध्ये थोडाफार? थोडा आता कसं असतं बाजार, आता समजून चला सातारा मार्केटमध्ये एखाद्या वस्तूचे दर एवढे आहेत आणि समजा हम्म. कोल्हापूर मार्केटमध्ये एखाद्या वस्तूचे दर, त्या दोन्ही मध्ये फरक असू शकतो, काही फरक नाही. कारण कसं असतं ते वस्तूच्या किमती कशावरनं ठरतात तुम्हाला सांगतो साहेब, मागणी आणि पुरवठ्यावरनं वस्तूच्या किमती ठरत असतात. फॉर एक्झाम्पल आंब्याची मागणी सगळ्यात जास्त कुठं असणार आहे, कोकणात असणार आहे का मुंबईमध्ये असणार आहे? मुंबईमध्ये. कोकणामध्ये आंबे उत्पादित होत आहेत, प्रत्येकाच्या आंब्याच्या बागा आहेत, तिथं कोण खरेदी करणार आहे? त्यामुळे तिथं कोकणामध्ये आंब्याचे दर कमीच असणार आहेत. त्याच्या तुलनेमध्ये मुंबईमध्ये बागाच नाहीत. त्यामुळं मुंबईमध्ये आंब्याची मागणी असल्यामुळं मुंबईमध्ये आंब्याचे दर जास्त असतात. तसं सगळ्यात जास्त ट्रेडिंग केलं जातं हे एनएससी मध्ये केलं जातं. आणि एनएससी मध्ये व्हॉल्यूम जास्त असल्यामुळं, एनएससी मध्ये मागणी जास्त असल्यामुळं, पुरवठा कमी असल्यामुळं तिथं त्याच्या किमती जास्त असणार आहेत. म्हणजे कुठल्याही वस्तूची, अगदी शेअरची मी म्हणत नाही, कोणत्याही वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलावरून ठरते. जर सप्लाय जास्त असेल आणि मागणी कमी असेल तर साहजिक आहे वस्तूच्या किमती कमी होणार. आणि जर सप्लाय कमी आहे, पुरवठा कमी आहे आणि मागणी जास्त आहे तर साहजिकच आहे वस्तूची किंमत वाढणार. फक्त हे जे आर्बिट्राज वाले असतात ना, याच संधीच्या शोधात असतात की कुठं मला बेनिफिट मिळतं, इकडचं उचलून तिकडे विकायला. या पद्धतीनं त्या किमती कमी जास्त असू शकतात. आता ट्रेडर इथं दाखवलंय मी, 1 2 3 4 स्क्रीन लावल्यात, काहीतरी स्टडी चाललाय, लाईव्ह चाललाय आणि ट्रेड घ्यायचा चाललाय. हे ट्रेडर बनणं चांगलं. आता हे जे आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल तर ह्या 4 गोष्टीवर ट्रेडिंग डिपेंड आहे, लक्षात घ्या. पहिला आहे की व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटी म्हणजे मार्केट तुम्हाला अपसाइड डाऊनसाइड मोमेंटम मधलं असलं पाहिजे, साइडवे असलं नाही पाहिजे. व्होलॅटिलिटी म्हणजे मार्केट असं पाहिजे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेड घेऊ शकता. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय, खरेदीदार आणि विक्रेत्यांची संख्या जास्त पाहिजे. ही व्होलॅटिलिटी कधी वाढेल, मार्केटमध्ये जास्त लोक आल्या नंतर. म्हणजे समजा
एखाद्या शेअर्स मध्ये 20 लोक ट्रेड करतायत, एखाद्या शेअर्स मध्ये 200 लोक ट्रेड करतायत, एखाद्या शेअर्स मध्ये 2 लाख लोक ट्रेड करतायत आणि एखाद्या शेअर्स मध्ये 20 लाख लोक ट्रेड करतायत. म्हणजे व्होलॅटिलिटी आणि व्हॉल्यूम गरजेचं आहे. मग तुमचा शेअर लवकर कुठं माल खपेल? 20 लाख लोक जिथं खरेदी विक्रीसाठी आहेत तिथं खपेल, का 20 लोक खरेदी विक्रीसाठी आहेत तिथं खपेल? साहजिकच आहे. व्होलॅटिलिटी म्हणजे मार्केटमधली मुवमेंट अपसाईड डाऊनसाईड अपसाईड डाऊनसाईड, आणि व्हॉल्यूम म्हणजे त्या शेअर्स मध्ये खरेदी विक्री करायला किती लोकांचा ग्रुप आलाय, किती लोक त्या शेअर्स मध्ये बाईंग आणि सेलिंग करायला इंटरेस्ट आहेत, त्यावर तुमचं ट्रेडिंग डिपेंड आहे. त्यानंतर तुम्हाला या स्टॉक मध्ये जी एंट्री करायची आहे किंवा शेअर खरेदी विक्री करण्यासाठी स्टॉकची रेंज पाहिजे, ती कमीत कमी 300 आणि जास्तीत जास्त 3,500. 3501 रुपयाचा शेअर सुद्धा आपण घेणार आणि 299चा शेअर सुद्धा आपण ट्रेडिंग साठी घेणार नाही. 300 आणि 3,500च्या रेंज मधला आपल्याला स्टॉक सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही म्हणाल असं का? कारण 300 ते 3,500 पर्यंत चांगल्या पद्धतीनं व्हॉल्यूम या शेअर्स मध्ये असतो. त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं व्होलॅटिलिटी, व्हॉल्यूम या गोष्टी मिळतात. मग तुम्ही म्हणा 3,500 4,000 रुपयाचा शेअर पण चांगलाच आहे, त्याच्यामध्ये पण व्हॉल्यूम असणार आहे, व्होलॅटिलिटी असणार आहे. पण आपल्याला व्हॉल्यूम आणि व्होलॅटिलिटी लिमिट मध्ये पाहिजे. हे 4,000च्या वरतीचे जे काय स्टॉक आहेत किंवा 3,500च्या वरतीचे स्टॉक आहेत ते दिवसाला 200-300 पॉईंट प्लस मायनस जातात. त्यामुळे तुमचा एसएल स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस असताना तुमचे लॉसेसचे पण चान्सेस वाढतात. म्हणून 300 ते 3,500च्या रेंज मधले ट्रेड हे तुम्हाला ट्रेडिंग साठी आयडियल मानले जातात. लक्षात आलं? ट्रेडिंग करायचे असेल तर 300 आणि 3,500च्या रेंज मध्ये स्टॉक तुम्हाला निवडायचे आणि शेअरच्या किमती या डिमांड आणि सप्लाय झोन वरती ठरतात. आता डिमांड आणि सप्लाय म्हणजे थोडक्यात काय? समजा हा शेअरची किंमत आहे, चार्ट आहे, आला वर पटला खाली आला, परत वर गेला खाली आला, परत वर गेला खाली आला. आता हे मार्केट खाली काय येते? जरा रेड कॅन्डल इथनं खाली काय येते? इथनं खाली काय येते? इथनं तर वर जात आहे, पण इथनं खाली काय येते? आणि परत इथनं ते वर का जात आहे? ही सपोर्ट लाईन आहे आणि ही रेजिस्टन्स लाईन. इथून वरती जात आहे, परत इथे थकते खाली येते, परत वरती जाते, परत खाली येते. असं का? तर हे आहे सप्लाय झोन आणि हा आहे डिमांड झोन. म्हणजे मराठीमध्ये याला मागणी म्हणतात, थोडक्यात खरेदीदार, आणि सप्लाय म्हणजे त्याला मराठीमध्ये पुरवठा म्हणतात किंवा थोडक्यात त्याला विक्रेते. इथून ज्यांनी खरेदी केली 100 रुपयाला, तो 110ला गेल्यानंतर काही जणांनी प्रॉफिट बुक केला. मग इथं विक्रेते जास्त आले, कारण इथं त्यांना माहित आहे 111ला जाईल का नाही माहित आहे, 10 रुपये मिळाले त्यांनी घ्या. म्हणजे इथं विक्रेते ऍक्टिव्ह झाले, परत तो 100ला स्टॉक घेऊन आले. मग आपण ज्यांनी 100ला घेऊन 110ला विकला, 10 रुपये प्रॉफिट मध्ये आला, परत 100ला आल्यानंतर परत बाहेर ऍक्टिव्हेट झाले मागणीवाले, त्यांनी घेतला, परत तो स्टॉक वरती घेऊन गेला, परत 110च्या सिच्युएशनला येऊन सोडला, परत 10 रुपये प्रॉफिट मिळतोय म्हटल्यानंतर कोणी थांबलं नाही, परत विकायला चालू. म्हणजे काय झालं? हा खरेदीचा झोन आहे, हा डिमांड झोन आहे आणि हा सप्लाय झोन आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रेडिंग करताना डिमांड कुठून आहे आणि सप्लाय कुठून आहे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला ट्रेडिंग करायचंय, तर तुमचं ट्रेडिंग प्रॉफिटेबल बनेल. काही जण इथं खरेदी करतील वाढतंय म्हणून. फॉर एक्झाम्पल 100चा 110ला गेलं म्हणजे समजा तुम्ही इथं 109 रुपयाला एंट्री घेतली, तर क्षणात परत खाली येणार आहे, 9 रुपयाचा लॉस होणारच आहे. मग बरीचशी लोक म्हणतात मी घेतल्यानंतर मार्केट खाली येतंय आणि मी विकल्यानंतर मार्केट वर जातंय, असं का? त्या बाळाला माहितच नाही डिमांड कुठं आहे, सप्लाय कुठं आहे. ह्या जर गोष्टी प्रॉपर माहित असतील, म्हणूनच मी काय सांगतो,
लोक मुळावर काम करत नाही, फळावर काम करा. मुळावर काम करा, फळं आपोआप मिळणार. म्हणून ह्या ज्या काही बेसिक बेसिक गोष्टी आहेत ना, त्या माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्ही आजपर्यंत जेवढं काय शिकलाय, जे काय ऐकलंय, ते थोडं बाजूला ठेवा आणि फक्त 15 दिवस कुठलंही ट्रेडिंग न करता बघायचं, फक्त ऐकायचं आणि रोज ते अप्लाय करायचं, ते अपडेट करत राहायचं. आता इन्व्हेस्टर्स, ट्रेडर होण्यापेक्षा इन्व्हेस्टर झालेलं कधीही चांगलं, सगळेच जण सांगतात. का? तर छोटी छोटीची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप मोठे रिटर्न्स पण देत असतं. इमेज मध्ये इथं दाखवलेलं आहे, बघू शकता. स्टेप बाय स्टेप ते पॉवर ऑफ कंपाऊंडिंगच्या माध्यमातून खूप मोठी ग्रोथ घेतं. आता इन्व्हेस्टमेंटचे जे काही मार्ग आहेत ते आपण आता बघूया. इन्व्हेस्टमेंटचे मार्ग काय आहेत? आताच्या काळामध्ये म्युच्युअल फंड आहे, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे, एफडी आहेत, नॅशनल पेन्शन स्कीम आहेत, रिअल इस्टेट मध्ये आहेत, ETF आहे. यासारख्या माध्यमात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि आपण आता जे शिकतोय ते स्टॉक मार्केट, त्या स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता लिस्ट ऑफ कॉमनली युज्ड इन टर्म्स. शेअर मार्केटमध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत ज्या कॉमनली यूज केल्या जातात त्या शब्दांचे अर्थ थोडक्यात बघूया. स्टॉक, अ शेअर इन अ सॉरी अ शेअर इन द ओनरशिप ऑफ अ कंपनी. स्टॉक म्हणजे काय? कंपनीचं मालकी हक्क मिळण्याचं एक युनिट. अ शेअर इज अ सिंगल युनिट ऑफ ओनरशिप इन अ कंपनी. कंपनी मधला मालकी हक्क मिळवण्याचं एक युनिट जो खरेदी केल्यानंतर तो कंपनीचा मालक बनतो. सॉरी, स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज म्हणजे थोडक्यात काय? हे असं मार्केट प्लेस की ज्या ठिकाणी शेअरची खरेदी विक्री केली जाते. हे व्हर्च्युअल स्वरूपाचं आहे, इंटरनेटच्या ऑनलाईन माध्यमातून ते शेअरची खरेदी विक्री होत असते. इंडेक्स ही एक मेजरमेंट आहे की ज्या इंडिकेटर ज्या उद्दिष्टासाठी बनवलेला आहे त्यामध्ये जेवढे स्टॉक रजिस्टर्ड आहेत त्या स्टॉकचं ऍव्हरेज म्हणजे इंडेक्स समजलं जातं. तो इंडेक्स त्या सेगमेंटला किंवा त्या स्टॉकचं रिप्रेझेंट करत असतो. बुल मार्केट म्हणजे अपसाइडला चालत जाणारं मार्केट, बिअर मार्केट म्हणजे मार्केट डाऊन साइडला चालणारं मार्केट. कॉलिंग, IPO इनिशियल पब्लिक ऑफरिंग त्याला म्हटलं जातं. पहिल्यांदा ज्यावेळेस कंपनी मार्केटमध्ये शेअर्स घेऊन येते त्यावेळेस IPO लॉन्च करत असते. त्यानंतर डिव्हिडंड, कंपनीच्या एकूण भांडवलाचा लहानात लहान हिस्सा, सॉरी, कंपनीच्या नफ्यातील लहानात लहान हिस्सा म्हणजे लाभांश, त्यालाच इंग्रजीमध्ये डिव्हिडंड असं म्हटलं जातं. इथे दिले बघा, अ पोर्शन ऑफ कंपनी अर्निंग्स डिस्ट्रीब्युटेड टू शेअर होल्डर. कंपनीच्या नफ्यातील शेअर होल्डरला दिला जाणारा लहानात लहान भाग म्हणजे डिव्हिडंड. ब्लू चिप स्टॉक्स. ब्लू चिप स्टॉक्स म्हणजे काय? ज्या कंपन्यांचं कॅपिटल हे हजारो कोटी मध्ये आहे, 15,000 कोटी, 20,000 कोटी, 1 लाख कोटी, 2 लाख कोटी, 5 लाख कोटी, त्यांना ब्लू चिप कंपन्या म्हटलं जातं. म्हणजे रिलायन्स असेल, HDFC असेल, टाटा मोटर्स असेल, टाटा पॉवर असेल, ह्या सगळ्या मोठ्या ब्लू चिप्स कंपन्या. व्होलॅटिलिटी, मार्केटमध्ये जी शेअर मध्ये जी मुवमेंट होते अप डाऊन अप डाऊन, ती मुवमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी जे काही माध्यम असतं त्याला व्होलॅटिलिटी म्हटलं जातं. मार्केट कॅपिटलायझेशन, ज्यावेळेस एखाद्या कंपनीमध्ये जेवढे शेअर्स आहेत त्या शेअरची आता सध्याची जी काही प्राइस चालू आहे, मार्केट प्राइस म्हणजे कंपनीनं जे शेअर्स इश्यू केलेत गुणिले आता जी काही कंपनीच्या चालू मार्केट प्राइस आहे ते गुणिले केल्यानंतर जे काय उत्तर येईल त्याला मार्केट कॅपिटलायझेशन असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या मगाशी जे उदाहरण होतं की 33 कोटी देवांनी 1 1 रुपयाचा शेअर घेतला तर आपलं मार्केट कॅपिटलायझेशन किती झालं? 33 कोटी गुणिले 1, 33 कोटी. संपला. हे याला म्हणायचं मार्केट कॅपिटलायझेशन. ब्रोकर म्हणजे अशी व्यक्ती किंवा संस्था जे
तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म उभा करून देते त्याला ब्रोकर म्हटलं जातं. पण तो ब्रोकर जो आहे तो तुम्हाला विशिष्ट मोबदल्यामध्ये त्या सर्व्हिस देतो, म्हणजे कमिशनच्या स्वरूपात. पोर्टफोलिओ, ज्या ठिकाणी तुम्ही शेअरची खरेदी विक्री करून ठेवलेली असते आणि त्याची जी लिस्ट असते स्टॉकची डीमॅट अकाउंट मधल्या, त्याला पोर्टफोलिओ असं म्हटलं जातं. मार्केट ऑर्डर, मार्केट ऑर्डर म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही डीमॅट अकाउंट मध्ये शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी मार्केट ऑर्डर सिलेक्ट करता. मार्केट ऑर्डर म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, चार्ट वर पेनाने दाखवतो तुम्हाला एक. समजा आता शेअरची किंमत 20 रुपये चालू आहे. 20, 21, 22, 20, 21, 22 या रेंज मध्ये आहे. आणि मार्केट अपट्रेंडला. मी डायरेक्टली समजा शेअर खरेदी करताना बाय आणि मार्केट ऑर्डर प्लेस केली. आता शेअर कितीला आहे? 20 रुपयाला आहे. आणि मी मार्केट ऑर्डर प्लेस केली डीमॅटला, आणि माझी ऑर्डर ही पंच होताना तो शेअर जर 21 रुपयाला असेल तर 21 रुपयाला खरेदी होईल. त्याला म्हटलं जातं मार्केट ऑर्डर. किंवा समजा मी ऑर्डर टाकताना तो 18 रुपयाला गेला असेल तर 20ला खरेदी न होता तो 18ला खरेदी होईल. म्हणजे ऑर्डर बाय बाय बटनवर क्लिक केल्यानंतर त्या सिच्युएशनला मार्केटमध्ये कोणती प्राइस असेल त्या प्राइसला बाय होत असेल तर त्याला मार्केट प्राइस असं म्हटलं जातं. तुम्हाला मार्केट ऑर्डर कधीही लावायची नाही. तुम्हाला लावायची ती लिमिट ऑर्डर. कुठलाही शेअर खरेदी करत असताना काय करायचं आहे? आता समजा ही प्राइस 20, 18, 21 या रेंज मध्ये वर खाली होते, स्टेबल असते नसते, तुम्हाला माहित आहे. मग मला एक्झॅक्टली 20 रुपयालाच खरेदी करायचं, ना 18ला ना 21ला. जर मी लिमिट ऑर्डर प्लेस केली 20 रुपये, तर ज्यावेळेस त्या शेअरची किंमत समजा तो आता 25 वर असेल, 25 वरनं 24, 23, 22, 21, आणि ज्यावेळेस 20ला येईल त्यावेळेस ऑटोमॅटिक माझी ऑर्डर लागून जाईल. त्याला म्हटलं जातं लिमिट ऑर्डर. ज्यावेळेस मार्केट वोलाटाईल असतं त्यावेळेस तुम्हाला कायमच लिमिट ऑर्डर प्लेस करायची आहे. तुम्हाला ज्या किमतीला पाहिजे त्याच किमतीला तो खरेदी करता आला पाहिजे, आणि ज्या किमतीला विकायचा आहे त्याच किमतीला तो विकता आला पाहिजे. यासाठी म्हटलं जातं लिमिट ऑर्डर. तुम्ही म्हणाल ते, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते, म्हणजे मार्केट म्हणते 25ला पाहिजे असलं तर घेत नाही, तुम्ही म्हणताय नाही मला 20लाच पाहिजे. आणि ही मार्केट ऑर्डर म्हणजे थोडक्यात काय, तुला काय पाहिजे त्याला दे पण दे. मार्केट ऑर्डर जी प्लेस करतात त्यांची मानसिकता काय असते, तू किती सांगतोय मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही, मला फक्त हे शेअर्स आत्ता दे. आणि इथं कसं आहे, तू तिकडे 25 सांग नाही तर 15 सांग, मला काय माहित नाही, मला 20लाच पाहिजे तर मी 20लाच घेणार. याला म्हटलं जातं लिमिट ऑर्डर. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला कायम ट्रेडिंग करताना हे लिमिट ऑर्डरच प्लेस करायचे आहे. कारण मार्केट वोलाटाईल असेल आणि आता तुम्हाला 20 दिसत असेल आणि वोलाटाईल मुळे ते 30ला जाऊन पण ते बाय होऊ शकतं मार्केट ऑर्डर, किंवा 40ला सुद्धा बाय होऊ शकतं, आणि परत ते 20ला आल्यानंतर ऑटोमॅटिक 20 रुपयाचा लॉस तुम्हाला दिसायला चालू होईल. त्यामुळं मार्केट ऑर्डर कधीही प्लेस करायची नाही. प्लेस करायची असेल तर तुम्हाला लिमिट ऑर्डर प्लेस करायची असते. या गोष्टी लक्षात राहू द्या. पुढचा पार्ट काय बघूया. झालं 1-2 मिनिटात आपलं संपत. तुम्हाला झोप आली असेल मला माहित आहे, पण थोडं लक्ष द्या. बीड, द हायेस्ट प्राइस अ बायर इज विलिंग टू पे फॉर अ सिक्युरिटी. बीड म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या शेअरची खरेदी करायची आहे त्यावेळेस तुम्ही आता मी म्हणलं ना की लिमिट ऑर्डर प्लेस करायची, म्हणजे तुम्हाला ज्या किमतीला पाहिजे त्या किमतीला तुम्हाला खरेदी करायचं असतं, त्याला बीड म्हटलं जातं. आणि आस्क म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्हाला एखादा शेअर तुमचा विकायचा आहे तर तो कोणत्या किमतीला, जास्तीत जास्त किमतीला विकता यावा यासाठी तुम्ही आस्क क्वांटिटी, म्हणजे सेलिंग साठी जी क्वांटिटी प्लेस लिमिट ऑर्डर लावता. थोडक्यात एकदा मी पेन सांगतो तुम्हाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला, आपण खरेदी कधी महागात करणार असतो, महाग मध्ये करेल का? समजा 25 रुपये एक वस्तू आहे,
जी तुम्हाला 20 रुपयाला मिळते आणि 25 रुपयाला मिळतात. तुम्ही कितीला खरेदी कराल? 25ला खरेदी कराल का 20ला खरेदी कराल? खरेदी काय करतो आपण? स्वस्तात. खरेदी घेतला. स्वस्तात आपण करतो आणि विक्री महागात. विक्री काय पाहिजे आपल्याला? जास्त किमतीला पाहिजे, महाग विकायचं आहे. मग बीड म्हणजे काय? इथं तुम्हाला सगळ्यात कमी किंमत म्हणजे तुमची बार्गेनिंग पॉवर इथं तुम्ही वापरता. खरेदीदार, मला कमीत पाहिजे, स्वस्तात पाहिजे. म्हणजे इथं बीड म्हणजे जी बायर प्राइस द्यायला तयार आहे त्याला बीड म्हटलं जातं. आणि सेलर ज्या किमतीला विकायला तयार आहे त्याला आस्क म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे व्हॉल्यूम. एका शेअर्स मध्ये किती लोक शेअर्सची खरेदी विक्री करायला तयार आहेत त्याला व्हॉल्यूम म्हटलं जातं. व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट केला जातो? एकानं बाय केलं आणि एकानं सेल केलं तर व्हॉल्यूम बरोबर एक असा बनतो, लक्षात ठेवा. एक बाय केलं, एकानं सेल केलं तर एक ट्रान्झॅक्शन झालं. एका ट्रान्झॅक्शनला म्हणलं जातं एक व्हॉल्यूम. असा किती व्हॉल्यूम त्या स्टॉक मध्ये आहे त्यावरती त्याची व्हॉल्यूम ठरतं, त्यानुसार त्याची मुवमेंट ठरत असते. लिक्विडिटी, टू इझी द विच इज द असेट्स और सिक्युरिटी कॅन बी बॉट और सोल्ड इन द मार्केट विदाउट ऑफरिंग इट्स प्राइस, सॉरी, विदाउट अफेक्टिंग इट्स प्राइस. म्हणजे मार्केट मधली जी लिक्विडिटी जी आहे, मुवमेंट जी फास्ट कमी जास्त होते किमतीवर परिणाम न करता, त्याला लिक्विडिटी असं म्हटलं जातं. म्हणजे मार्केटमध्ये जे काय अप्स डाऊन अप्स डाऊन अप्स डाऊन ज्या मुवमेंट येतात त्याला लिक्विडिटी असं म्हटलं जातं. डायव्हर्सिफिकेशन, डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय? की तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ हा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये डायव्हर्सिफाय केला पाहिजे, तुकड्यामध्ये तोडला पाहिजे. एका स्टॉक मध्ये एका सेक्टर मध्ये तुम्हाला एंट्री करायची नाही किंवा इन्व्हेस्टमेंट करायची नाही. त्यासाठी तुमचा पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाय असला पाहिजे, डिवायडेशन त्याचं केलेलं असलं पाहिजे. मार्केट मेकर म्हणजे ज्यांना ऑपरेटर आपण म्हणतो, मोठमोठ्या इन्स्टिट्यूट जे असतात त्यांच्याकडे तुफान पैसे असतात, त्यांना मार्केट मेकर म्हटलं जातं. किंवा अकाउंट हँडलिंगची जी कामं करतात ते आहेत. पीई रेशिओ, प्राइस टू अर्निंग रेशिओ, हे आपण परत नंतर पाहणार आहोत, पण या गोष्टी तुमच्या कानावरनं जाणं गरजेचं आहे. की कंपनीचा पीई रेशिओ म्हणजे काय? व्हॅल्युएशन रेशिओ दॅट कम्पेअर्स अ कंपनी करंट शेअर प्राइस टू इट्स अर्निंग पर शेअर. म्हणजे कंपनीचं अर्निंग हे पर शेअर काय आहे, एका शेअर होल्डर पाठीमागे कंपनी किती रुपये कमवते, हे आपल्याला पीई रेशिओ वरनं समजतं. इल्ड म्हणजे कंपनीचं उत्पन्न किती आहे, इन्कम काय आहे त्याच्यावरनं. त्यानंतर व्होलॅटिलिटी इंडेक्स, हा विक्स नावाचा इंडेक्स आहे की जो शेअर मार्केट मधली व्होलॅटिलिटी काय आहे आणि भीतीचं वातावरण किती आहे हे तुम्हाला दर्शवतो. त्यामुळं हा जो विक्स आहे हा जर वाढत असेल तर मार्केटमध्ये भीतीचं वातावरण येतं आणि मार्केटमधली व्होलॅटिलिटी एक्स्ट्रीमली वाढत जाते. त्यामुळे याच्यावर कंट्रोल असणं गरजेचं आहे. रेजिस्टन्स म्हणजे काय? तर शेअरला वरती जात असताना अडथळा निर्माण करणं. रेजिस्टन्स म्हणजे जिथं सप्लाय झोन असतो, मगाशी आपण बघितलं की स्टॉक जो आहे तो याच सिच्युएशन मध्ये अडकून पडतो. हा झाला रेजिस्टन्स आणि हा झाला सपोर्ट. हा झाला सप्लाय, हा झाला डिमांड. इथं जे सांगितलं ना रेजिस्टन्स आणि सप्लाय, हा सपोर्ट आहे. इथं सपोर्ट घेतोय वरती जातोय, इथं सपोर्ट घेतोय वरती जातोय, इथं रेजिस्ट करतोय म्हणजे इथं अडथळा आहे. समजा रेजिस्टन्स आणि सपोर्ट थोडक्यात काय? समजा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये आहात, घरामध्ये, त्या फरशीवर एखादा रबरी बॉल जोरात आपटला तर तो काय होणार आहे? खाली फरशीवर आपटेल, बाउन्स करेल, वरती फॅनला त्यावर छताला तटेल, परत खाली येईल, परत वरती जाईल, परत खाली येईल. सपोर्ट म्हणजे काय? इथनं खाली जाऊ शकत नाही आणि इथनं वर जाऊ शकत नाही, कारण इथं वर आहे छत आणि इथं खाली आहे फरशी. म्हणजे हे सपोर्ट आणि हे रेजिस्टन्स. म्हणजे इथं बायर खरे खडे आहेत आणि इथं सेलर उभे आहेत. बायर खरेदी करतायत, मार्केटला वर घेऊन जातात, सेलर विकतायत, मार्केटला खाली घेऊन येतात.
त्यामुळे हे सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात. त्यानंतर डिव्हिडंड यील्ड. डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये जे काही इन्कम शेअर होल्डरना दिला जाईल त्याला डिव्हिडंड यील्ड म्हटलं जातं. अर्निंग पर शेअर, अ पोर्शन ऑफ कंपनीज प्रॉफिट अलॉटेड टू इच आउटस्टँडिंग शेअर ऑफ कॉमन स्टॉक. म्हणजे जे काही कॉमन स्टॉक होल्डर्स आहेत त्यांना एका शेअरच्या पाठीमागे किती रुपये बेनिफिट दिला जाईल त्याला अर्निंग पर शेअर म्हटलं जातं. मार्केट सेंटिमेंट, म्हणजे मार्केटमध्ये भीतीचं वातावरण काय आहे किंवा मार्केट आता सध्या कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे, अपसाईडला आहे का डाऊन साईडला आहे, मार्केट मधली सध्याची सिच्युएशन काय आहे, त्याला मार्केट सेंटिमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे इन्व्हेस्टरच्या मनामध्ये आता भीती आहे का नाही मार्केट सेंटिमेंटच्या माध्यमातून कळतं. त्यानंतर लिव्हरेज, तुम्ही ज्या डीमॅट अकाउंटचा यूज करता त्याच्यामध्ये तुम्हाला लिव्हरेज दिलं जातं, मार्जिन दिलं जातं, की तुम्ही तुमच्या खात्यामध्ये 10,000 असतील तर 50,000चे शेअर्स तुम्ही एका दिवसामध्ये घेऊ शकता. ते लिव्हरेज त्याला म्हटलं जातं. पण कधीही कुणीही लिव्हरेजचा वापर करून ट्रेडिंग करायचं नाही. तुमच्याकडे 10,000 आहेत ना, तर 10,000चे शेअर्स घ्यायचे, 1 रुपयाही एक्स्ट्रा कोणाकडून घ्यायचा नाही, ना मित्राकडनं ना घरातल्यांच्याकडनं ना आणखी कोणाकडनं. तुमचे पैसे हे तुमचे आहेत, लक्षात ठेवा. गेले तर तुमचे जाणार आहेत. उसने कर्ज काढून मित्राकडनं याच्याकडनं घ्यायचे नाहीत. ईटीएफ हा म्युच्युअल फंडला चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे नसतील आणि स्टॉक मार्केटमध्ये पण ऍडव्हान्स मध्ये काय जमत नसेल तर सरळ तुम्ही निफ्टी 20, बँक निफ्टी 20 या ईटीएफ फंडामध्ये डायरेक्टली शेअर्स सारखी इन्व्हेस्टमेंट करून टाका. तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिटर्न मिळतात. म्युच्युअल फंड म्हणजे काय, की तुमच्या आपल्यासारख्या लोकांच्याकडनं ज्यांना शेअर मार्केट समजत नाही असं समजा, अशा लोकांच्याकडनं पैसे घेतले जातात आणि कोणतरी तज्ञ त्या बँकेतला असेल किंवा त्या म्युच्युअल फंडामधला असेल तो पैसे घेतो स्टॉक मार्केटमध्ये लावतो, हेजिंग मध्ये लावतो, चांगल्या पद्धतीने रेव्हेन्यू जनरेट करतो आणि त्यातला बेनिफिट तुम्हाला देत असतो. आता मार्केट ऑर्डर आपण बघितलेच मगाशी. शॉर्ट सेलिंग म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही शेअरची विक्री करता, आपल्याला माहित आहे की शेअर 10 रुपयाला खरेदी करून 20ला विकल्यानंतर आपल्याला प्रॉफिट मिळतो. पण शॉर्ट सेलिंग अशी सिस्टीम आहे की 20ला विकायचा आणि परत 10ला खरेदी करून सुद्धा तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. त्याला शॉर्ट सेलिंग म्हटलं जातं. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या अनालिसिस मध्ये असं दिसतं की हा शेअर आज पडणार आहे, त्या शेअर्सला तुम्ही एका दिवसासाठी विकू शकता इंट्राडे साठी, त्याला शॉर्ट सेलिंग म्हटलं जातं. पण याच्यासाठी खूप मोठं नॉलेज लागतं. मार्जिन, जर एखाद्याकडनं उसनं पैसे वगैरे काहीतरी घेतलं असतील किंवा त्या ब्रोकरनं तुम्हाला काही अपॉर्च्युनिटी दिली असेल की 10,000च्या बदल्यामध्ये 50,000चे शेअर घ्या, ते मार्जिन मिळतं इंट्राडेला, तर तसं कुठलंही मार्जिन यूज करून तुम्हाला ट्रेड करायचा नाही. इंडेक्स फंड, जे काही निफ्टी 20, बँक निफ्टी 20 जे तुम्हाला मी सांगितलं ते. सर्किट ब्रेकर म्हणजे काय, की हे एक असं मेकॅनिझम असतं की ज्यावेळेस मार्केटमध्ये अचानक काहीतरी न्यूज येते आणि मार्केट अपसाईडला जातं. आता इलेक्शनच्या दिवशी बघितलं, मार्केट 5,000 पॉईंट पडलं न्यूजमुळे. म्हणजे अशाला काहीतरी मेकॅनिझम असतं की त्या दिवशी समजा 5,000 पॉईंट मार्केट पडलं, बँक निफ्टी समजून चला, की त्यावेळेस ज्यानं बाय केलं असेल त्याचा 5,000 पॉईंट म्हणजे जवळजवळ 75,000 पॉईंट, 75,000 रुपयाचा लॉस एका लॉट पाठीमागे जर झाला असता त्या ज्याने फ्युचर सेल केला, तर त्याचा दिवाळ निघण्याचे चान्सेस आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांचं जास्तीत जास्त नुकसान होऊ नये म्हणून मार्केटला काहीतरी लिमिट घालून दिलंय. मग ते अप्पर सर्किट वर जाणार असेल तरी पण किती आणि खाली पडणार असेल तर किती, तर ती लेवल क्रॉस झाली तर मार्केट त्या दिवशी थांबतं, तिथनं पुढे ट्रेडिंग करता येत नाही. त्याला म्हटलं जातं सर्किट ब्रेकर्स. शॉर्ट इंटरेस्ट, द टोटल नंबर ऑफ शेअर्स ऑफ अ सिक्युरिटी दॅट हॅव बीन सोल्ड शॉर्ट बाय इन्व्हेस्टर्स. म्हणजे काही शेअर्स जे आहेत ते तुम्ही विकू शकता, तुम्ही मालक नसला तरी इंट्राडे साठी, त्याला शॉर्ट सेलिंग म्हटलं जातं. सेक्टर, अ ग्रुप ऑफ स्टॉक्स दॅट आर इन द सेम इंडस्ट्री, जर सेम इंडस्ट्री मध्ये जर स्टॉक काम करत असतील, मगाशी आपण बघितलं निफ्टी चे जे काही सेक्टर्स आहेत त्यामध्ये बँक निफ्टीचा 38% आहे, म्हणजे बँकिंग सेक्टरचा 38% आहे, आयटी सेक्टरचं 12% आहे, त्याला सेक्टर असं म्हटलं जातं. डे ट्रेडिंग म्हणजे तेच इंट्राडे ट्रेडिंग.
या पद्धतीनं आपल्या या आजचं पहिलं सेशन होतं. याच्यामधल्या ज्या काही टर्म्स आहेत, ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपण बघितल्या. याच्यामध्ये कोणाच्या काही शंका असतील तर नक्की विचारू शकता. तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारू शकता. नाही सर, ओके हम्म ओके ओके ओके. ठीक आहे, चला, गुड नाईट. अजून कोणाची काही शंका नाही ना? कोणाची काही शंका नाही ना? चला, गुड नाईट.